चलो आओ जी पवन कुमार, चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन हातावरती नाही घेतले तर एकामेकाच्या शेजारची शपथ हातावरती घ्या, सगळ्यांनी हातावरती घ्यायचे, भगवंताला समर्पण। पवन सुत हनुमान की, प्रभु रामचंद्र भगवान की, जोरात म्हणा गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी सरकार की, श्रीमद् भागवत महापुराण की। जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मुक्ती मोक्ष सहज आपल्या अंजणीमध्ये बहाल करणारी श्रीमद् भागवत महापुराण कथा। आणि या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व श्रीकृष्ण भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। सर्वप्रथम भगवान गोपाल कृष्णाच्या मूर्तीला मी वंदन करेल, श्रीमद् भागवत महापुराण ग्रंथाला वंदन करेल। या भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत उपासक साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र वादन करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र पोहरा या नगरीमध्ये चालू असलेला श्रीमद् भागवत कथा महायज्ञ तन मन धनाने काल थोडासा उशीर झाला होता आपल्याला। अगदी उरलेल्या 6 दिवसात आपल्या जीवनाचा उद्धार होईल असं शास्त्र अशाच काही कथा अशाच काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। अगदी साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पटेल असं भाषेत सांगेल। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। पण साधू संतांची भगवान परमात्माची सेवा आपल्याही काहीतरी हातनं घडावी असा शुद्ध आणि सात्विक हेतू प्रत्येकाच्या अंतःकरणात आलेला आहे, पोहराकर मंडळीच्या अंतःकरणात आलाय। आणि हा विचार प्रत्यक्षामध्ये साकारण्याचा प्रयत्न ज्यांनी केलाय आपल्या पवित्र अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष करावं तेवढं कौतुक कमी आहे पा। आता महाराष्ट्रातून किती नामवंत कथाकार आणायचे म्हटलं
किती नामवंत गुणीजन मंडळी आणायचं म्हटलं तर पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही. यशवंत भाऊ, सुंदर एक भजन आहे पहा. भक्ती विना देव दिसत, पैशाविन कथा. कोणी बोलवायचं म्हटलं तर अगोदर पैसा लागतो. पण सगळ्या गोष्टीची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येकाचं मन सांभाळावं कसं, प्रत्येकाने आनंदी राहावं आणि प्रत्येक परिसरातील मान्यवरांना सुद्धा वाटावं की पोहरा गावातला अखंड हरिनाम सप्ताह, पोहरा गावामध्ये केलेलं महायज्ञाचं आयोजन म्हणजे आपलाच सप्ताह आहे, आपलीच कथा आहे. यासाठी त्यांनी काल किती उत्साहामध्ये प्रत्येकाचं स्वागत केलं पहा. थोडासा उशीर झाला. बरेच जणाला कोणाला गुडघ्याचा त्रास होता, कोणाला मणक्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो, मला माहिती आहे. पण तरी सुद्धा तुम्ही 11 वाजेपर्यंत कथेला बसलायत. मी सांगेल आदरणीय यशवंत दादाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. प्रत्येक गोष्टीचं नियोजन, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, गावकरी मंडळी सगळ्यांना आनंदी ठेवायचं आहे. कथाही चांगली ऐकण्यासाठी भेटली पाहिजे, तुम्हाला इथं करमलंही पाहिजे, झोप सुद्धा नाही लागली. सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. संसार करायचा म्हटलं तर प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. संसार करायचा म्हटल्यावर, प्रपंच करायचं म्हटल्यावर लग्नही मुलाचं झालंच पाहिजे, त्याला मुलं बाळही झालेच पाहिजे. त्यांना जगवण्यासाठी प्रॉपर्टी, गाडी, बंगला, शेती सगळ्या गोष्टी लागतात की नाही. तसंच अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की लोकांच्या मनाचा सुद्धा विचार करावा लागतो. मग प्रत्येकाचं, लहान लेकरापासून आल्यापासून ऐकते मी तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या तोंडात तेवढ्याच कौतुकानं आमच्या यशवंत दादाचं त्यांच्या कमिटीचं नाव घेता येत पहा. एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी. आपण जर पाहिलं मगाशी मला वाटतं रोज आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे ध्यान प्रार्थना करत आहेत का? गावात काय काय ठिकाणी परिसरात होते. प्रत्येक संताचा विचार केला तर साधू संतांनी आपल्याला काहीतरी लावून दिलेले मार्ग आहे. आपल्या जवळच आहे मोजरी या ठिकाणी मोठं देवस्थान आहे. प्रत्येक जण अंतःकरणातून भगवंताला समर्पण करून साधू संतांची सेवा आपण करतोय. आता भगवंताचा विचार केला तर देवाला सुद्धा समर्पण करावं लागतं. आणि कथेमध्ये तुम्हाला सांगितलं माता मौलांना हात वरती करा. हा नेमका प्रश्न काय आहे, हात वरती करायचा कशासाठी? उद्याच्या कथेत मी तुम्हाला सांगणार आहे, पण जेव्हा सांगेल तेव्हा पश्चाताप व्हायला नको. त्यासाठी अगोदर केलेला बरं. हात वरती केला पाहिजे. भगवंताला समर्पण करण्याचं प्रतीक आहे ते हात वर करणं. पण मध्ये मध्ये राधे राधे भजन झालं, माणसाला किती त्रास होऊ द्या, माणसाला किती संकट येऊ द्या, माणूस किती विचारांमध्ये किती टेन्शनमध्ये असू द्या, भगवंताचं भजन जर मुखात आलं ना, सगळा त्रास सगळ्या गोष्टी विसरून जातो. मला सांगा इथं पोहरा कर माता मौलांना आवाज येतो ना माझा तुम्हाला? असं करा नाही तर असं करा आवाज, कारण तुमचे डोळे झोपलेत का जागे दिसत नाही तुम्हाला? मला सांगा तुम्ही, प्रत्येक जण इथे बसल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं आमच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, आमच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. भगवंताचं भजन, भगवंताचं नामचिंतन आपण करतो. पण मला खरं खरं सांगा, खोटं बोलल्या तर माझी शपथ तुम्हाला, 3 तास कथेला बसल्याच्या नंतर बाकी उर्वरित दिवसभर रात्रभर तुम्ही कोणतंही काम करा, पण प्रत्येक कामामध्ये एखादं तरी दुःख आपल्याला टोचत राहतं पा. काहीतरी संकट असतं. मग ते मुलाचं असेल, ते मुलीचं असेल, ते लेकाचं असेल, ते नातवंडाचं असेल, ते गाडी बंगल्याचं असेल. पण 3 तास कथेमध्ये बसल्याच्या नंतर भगवंताच्या नामचिंतनाचा उच्चार आपल्या कानावरती पडला ना, प्रत्येक जण स्वतःचं दुःख विसरून जातो. 3 तासात आपल्याला आठवण सुद्धा येत नाही की आपण नेमका आहोत कुठे. प्रत्येकाला वाटतं साक्षात बाकी बिहारीजींच्या प्रांगणामध्ये, वृंदावनमध्ये भगवंताच्या द्वारात आपण दर्शनासाठी आलोय. तिथे भगवंताला समर्पण करावं लागतं. अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे. कारण ज्याच्या अंतःकरणात भाव शुद्ध आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही, देव त्याला थोर प्रेमाचा भुके लहाची दुष्काळ तयाला. अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. महिला मंडळ, मला खरं सांगा, सोमवारचा दिवस आल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जाताना तुम्ही जाता का? तुम्ही बोलल्या तर कथा होईल पा, नाही तर मग मलाही झोप यायला वेळ नाही लागला. महादेवाच्या मंदिरात पूजा करताना माहिती तुम्ही, हो राधा अक्का करताना, बाई मंजुळाबाई करताना पूजा महादेवाच्या मंदिरात जाऊन, मला खरं खरं सांगा, प्रत्येक जण कथा ऐकल्याच्या नंतर एक वाक्य ऐकलेलं आहे, 1 लोटा जल सब समस्या का. ऐकलं ना तुम्ही?
सब समस्या का? आता मला खरं खरं सांगा, काही काळ असा होता शेतामध्ये जर महादेवाचं मंदिर असलं तर त्या महादेवाच्या मंदिराला जाळ्या लागत होत्या. लोक लवकर महादेवाकडे पाहण्यासाठी जात. पण आता भानगड लोकांची बदलली आहे. आता गावातल्या मंदिराला, शिवलिंगाला, ते शिवपिंडीला सुद्धा शेवळ झाले पाणी टाकू टाकू. एक बाईची 2 तास पूजा झाली की दुसरी 3 तास करते, की तिसरी 4 तास. पूजा करू नका या मताची नाही. महादेवाचा परिवार आपण पाहिला, महिला मंडळ परिवारात कोण कोण सदस्य आहेत? समर्पणाचा भाव सांगायचा मला तुम्हाला. कोण कोण सदस्य आहेत महादेवाच्या परिवारात? पहिले आहेत भगवान भोलेनाथ, बरोबर. दुसऱ्या पार्वती माता, बरोबर. तिसरे कार्तिक महाराज आहेत. हा, कार्तिक महाराज. हा, चौथे जोरात बोला थोडस, गणपती बाप्पा. आता मला सांगा, महादेवाचं वाहन काय माय? कोण म्हटलं उंदीर? महादेवाचं वाहन नंदी, पार्वती मातेचं वाहन सिंह, कार्तिक महाराजाचं वाहन मोर, आणि गणपती बाप्पाचं वाहन काय? आता मला खरं खरं सांगा तुम्ही, जर कार्तिक महाराजाच्या मोरानं गणपती बाप्पाच्या उंदराला पाहिलं तर जय हरी करतं का? ते का जय गुरु करतं? बोला ना. आणि जर सिंहानं नंदीला पाहिल्यावर? पण खरं खरं सांगा बाबा, एक गोष्टीचा विचार केलाय का तुम्ही? गिरी दादा, संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांचे वाहन जर एका हॉलमध्ये घातले, सकाळी दिसतील का? पूर्ण परिवाराची विसंगती आहे. पण त्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का? का नाही? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. उंदीर म्हणजे उद्योग. ज्या परिवारामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं त्या परिवारात कधीच उद्योगाची कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी त्यांच्या घरात नांदत राहते. मला सांगायचंय, भगवंताला समर्पण. महिला मंडळ 2 नाही 4 तास महादेवाची पूजा करायची. किती किती बेलपत्र वाहतात? वाहता ना तुम्ही? उलट वाहता का सोयीचं? किती जणीला वाटतं बरं बेलपत्र महादेवाला उलट व्हायला पाहिजे? वर बोट करा. किती जणीला वाटतं आता सोयीचं व्हायला पाहिजे बेलपत्र? हात वर करा. तुम्ही करणारच नाही, मला माहिती आहे. दोन्ही पार्टीचे आम्ही. असो, ते नंतर सांगेल तुम्हाला. 2 तास नाही 4 तास पूजा करा महिला मंडळ, बरं का? मंजुळाबाई गप्पा नका मारू, इथे इकडे पहा. 4 तास पूजा करायची महादेवाची. पण मला खरं खरं सांगा, महादेवाच्या मंदिरात जाऊन 4 तास पूजा करून घरच्या महादेवानं जर भाकरी वाचून डोळे पांढरे केले तर ते महादेव भेटणार आहे का? अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे. जगाच्या मालकाला फक्त समर्पण करावं लागतंय, कारण भगवान परमात्माला म्हणायचंय, हम तुम्हारे प्रभु जी, हम तुम्हारे, हम तुम्हारे, वो मेरे प्रियतम, मना तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे, वो मेरे प्रियतम, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे, हम तुम्हारे
जगाने म्हणावं लागतं हा माणूस देवासाठी वेडा झाला. सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या दिवशी भगवान परमात्मासाठी आपण रडू ना त्या दिवशी समजून घ्यावं भगवंताचं आणि आपलं नातं घट्ट होत चाललं. पण ज्या दिवशी आपल्याला आपल्या प्रपंचासाठी संसारासाठी रडू येईल त्या दिवशी समजून घ्या देवापासून आता आपण दूर दूर निघून चाललो. रडलं पाहिजे माणसानं पण जगाच्या मालकासाठी. लोकांचा विचार केला ना आपण, लोकांना सध्या 3 तास कथा ऐकणं होत नाही. लोक 4 तास लोकांची लागलेली भांडणं ऐकतील. गावात जर भांडण लागलं ना एखाद्याला म्हणावं रामभाऊ तात्या चला ना कथेला, आलो असतो दादा बर का, पण शेताला पाणी द्यायचंय, भात लावायचा शेतामध्ये पाणी द्यायचं, तुम्ही जा पुढे कथा ऐकून या. की निघालं शेतात निघालं. ज्या वेळेला आपल्या वेशी समोर गेलं मंदिराच्या समोर, मंदिराच्या समोर गेल्याच्या नंतर दोघा नवरा बायकोचं भांडण लागलं. एवढं जोरात बेलने मारायचे एकमेकाला, जोरात भांडण लागलं. नवऱ्यानं सुद्धा भला मोठा दांडा आणला तिला मारायला. मारामारी चालू होती. रामभाऊ तात्या जेव्हा निघाले शेतात जाता जाता त्यांचे भांडणं पाहिले. सखाराम तात्या आले कथेमध्ये येऊन बसले. 3 तास कथा ऐकली. कथा पूर्ण झाल्यावर 11 वाजता आरती पूर्ण झाल्यावर घरी निघाले तर सखाराम तात्या त्यांना दिसले कुठं भांडण ऐकताना. ज्या वेळेला भांडण ऐकताना पाहिले म्हणे रामभाऊ तात्या अहो तुम्ही तर शेतात चालले होते ना. काय झालं म्हणे त्याचं चाललं होतं शेतात. त्या दोघांची असे भांडण लागली, असे भांडण, काय मजा आली. काय म्हणतात असे भांडण लागले. यांचं भांडण सोडवता 4 तास कसे निघून गेले लक्षात सुद्धा आलं. मला सांगायचंय काय, आपण लोकांचे 4 तास भांडण ऐकू शकतो पण आपल्याला कथा ऐकणं होत नाही. अंतःकरणातून भगवंताला समर्पण करून कित्येक भक्तांनी भगवंताचं नामचिंतन केलंय, भगवंताला समर्पण केलंय. म्हणून तर आजही त्यांचे चरित्रकथा जगविख्यात आहे. तुमचा आमचा बदल होतोय पण साधू संतांमध्ये कधी बदल. आपलं मन गुरफटून राहतं. कुठं राहतं? संसारात. गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी. गुतू नका माझं मत नाही. नक्की प्रपंच करा, नक्की संसार करावा संसार. पण संसार करत असताना त्याला जर परमार्थाची जोड असेल ना तर तुमचा संसार सुद्धा चांगला होईल. भगवंताच्या भजनाची जोड पाहिजे. संत कबीरदासजी महाराज सांगतात पहा, माणसानं जीवन जगत असताना काय करायचं. सुंदर असं वर्णन केलंय. चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, 2 पाटन के बीच में साबुत बचाना कोई. चक्की माहिती आहे तुम्हाला? जातं कळतं ना? पिठाची गिरणी कळते? फॉरेनच्या असल्यासारखं नका बघू माझ्याकडे. पिठाची गिरणी कळते ना तुम्हाला? जातं कळतं ना? जातं. मला सांगा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्या इकडे तुरीची डाळ करतात का? हरभऱ्याची चण्याची डाळ करताना मला खरं महिला मंडळ सांगा, तुम्ही हरभऱ्याची चण्याची डाळ करत असताना तुम्ही ज्या वेळेला जात्याच्या त्या वरच्या पाळूमधून त्याच्या तोंडामधून तुम्ही हरभरे टाकता बरोबर, पूर्ण डाळ भरडून झाल्याच्या नंतर ती वरची पाळू उचलून काढली, मध्ये खुंटी असते ती चक्र फिरण्यासाठी. ती वरची पाळू जर उचलून काढली तर त्या वेळेला मध्ये काही सवताले हरभरे पाहायला भेटतात. ती पूर्ण हरभरे राहतात का? चिरडले जात नाहीत. कशावरून माहिती? विचार केलाय का कधी आपण? नाही केला कधीच. मी सांगते तुम्हाला ऐका. ते हरभरे चिरडले जात नाहीत, त्यांची डाळ होत नाही, त्यांचे 2 भाग होत नाहीत. एकच अर्थ आहे त्याचं, एकच उत्तर आहे की ते हरभरे ज्या वेळेला त्या जात्याच्या तोंडामधून त्या मुखातून आतमध्ये प्रवेश करतात, आतमध्ये गेल्याच्या नंतर त्या खुंटीला धरून बसतात पहा. तसं माणसाला संसार रूपी जात्यामध्ये, या संसार रूपी चक्कीमध्ये आपल्याला हरभऱ्यासारखं भरडायचं नसेल तर परमार्थ रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. आपल्याला कथा रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. भगवंताचं नामचिंतन रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. त्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही. अंतःकरणातून भगवंताला समर्पण करायचं. प्रपंच करावा माणसानं, पण दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार. आणि भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात पहा, संसार संसार की आंधी में बह जाने का डर है, संसार की आंधी में बह जाने का डर है,
प्रपंचामध्ये माणूस कसा वाहत जाईल सांगता येत नाही. प्रपंच करावा आपण, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळी, योग्य वेळेत सावध होऊन परमार्थही आपण केला पाहिजे. कथा ऐकण्यासाठी सुद्धा आलं पाहिजे. बरेच जण कथा ऐकायला येतात, काही फक्त गायन ऐकायला येतात, काही फक्त मंडप डेकोरेशन पाहण्यासाठी येतात, काही फक्त काय चुकतं हे पाहण्यासाठी येतात. आणि काही लोक, एक तर बाई मला म्हणे, नाशिकच्या भागात कथा होती, संध्याकाळच्या वेळेला 8 ते 11 टायमिंग आपल्यासारखा, बसायला जागा नाही, समोरच येऊन बसायची एक बाई, नुसती घोरायची. एक दिवस माझ्याकडे आली, मला म्हणे, ताई काय सुंदर कथा सांगता तुम्ही, काय भारी, काय सुंदर कथा सांगता. आणि घरी 2-2 झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही, पण तुमच्या कथेत आलं की पहिल्याच नमनाला झोप येते. 3 तास काय चांगली झोप. काही लोक झोपण्यासाठी येतात, आल्याशिवाय राहतच नाही. इकडं तिकडं मन विचलित झालं तर झोप नक्की येणार, 100% येणार. पण देवाला जर समर्पण केलं आपण, झोप कशी येणार, झोप येऊ शकत नाही. बऱ्याच जणांना थंडी वाजते म्हणून एखादी बाई डोळे झाकून कथा ऐकते, शेजारची आराधा का उठा ना, ती म्हणते शांत बसा तुम्ही, डोळे झाकून कथा ऐकते. कशाची डोळे झाकून ऐकते, कधी झोप लागते पत्ताही लागत. भगवंताला समर्पण करून कथा ऐकायची. 88,000 ऋषी ज्या वेळेला सूत महाराजांना सांगतायत, आमच्या मनातील कोटी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात, कथा सांगा. ज्या वेळेला कथा सांगण्यास सुरुवात करतायत सूतजी महाराज, शौनकादिक महामुनींनो, मला तुमची तळमळ लक्षात येते. असं शास्त्र सांगा म्हणतात की आमच्या तर जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, पण कलियुगामध्ये ज्या लोकांना परमार्थ करण्यासाठी वेळ नाही, ज्यांना कथा श्रवणासाठी वेळ नाही, त्यांच्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे अशी कथा सांगा. मग त्यावेळेला सूत महाराज शौनकादिक महामुनींना सांगतात, मी तुम्हाला ती कथा सांगतो की जी कथा शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितली. कथा एवढी श्रेष्ठ आहे, एवढी सुंदर कथा आहे की इच्छा नसताना कथा श्रवण केली तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. कथा ऐकत असताना ज्या वेळेला कथेला आरंभ झालेला आहे, कथेला आरंभ झाला आणि त्या ठिकाणी स्वर्गामधून देव देवता, इंद्रादी देवता अमृताचा कुंभ घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. शुकदेव महाराजांनी कथा प्रारंभ केली. देव देवता, इंद्रादी देवता आलेत आणि देवतांनी विनंती केली, महाराज हा अमृताचा कुंभ घ्या आणि ती कथा आम्हाला सांगा. हे घ्या आणि ते द्या. सांगण्यास सुरुवात केली तर शुकदेव महाराजांनी नकार दिला. पण तुम्ही मागतायत, पण तुम्ही हिऱ्याच्या बदल्यात, काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागून घेतायत. अमृताला काचाच्या तुकड्याची उपमा दिली आणि श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाला हिऱ्याची उपमा दिली. बरं, अमृत तरी काय सर्वसामान्य आहे का, सर्वसाधारण आहे का? अमृत सुद्धा एवढं श्रेष्ठ आहे, जो अमृत पिल तो अमर होईल. जन्म आणि मरण या फेऱ्यात त्याला पडावं लागत. ऐश्वर्यामध्ये राहणार आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, 11व्या क्रमांकाला अमृताचा कुंभ बाहेर आला आणि अमृताचा कुंभ बाहेर आल्याच्या नंतर देव देवता, देव आणि दैत्याचं भांडण लागलंय. ज्या ठिकाणी फक्त अमृताचा कुंभ टेकवला त्या ठिकाणी अजून सुद्धा कुंभमेळा भरतो. सगळ्यात चांगला योग म्हणजे यावर्षी आहे. बरेच जण जातील आता 13 जानेवारीपासून तीर्थराज प्रयाग या ठिकाणी. नागा साधू की जे साधू तुम्हाला 12 वर्ष कुठेच दिसणार नाहीत, वर्ष कुठे दिसणार नाहीत, पण आपल्या धर्मावरती ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला कित्येक महान तपस्वी साधू महात्मे त्या ठिकाणी अवतीर्ण होत आहेत, भगवंताच्या रूपानं प्रगट होत आहेत. मग 4 ठिकाणी अमृताचा कुंभ टेकवला. कोणत्या ठिकाणी? पहिला आहे नाशिक, दुसरा आहे उज्जैन, तिसरा आहे हरिद्वार आणि चौथा आहे तीर्थराज प्रयाग. आता सध्या अमृत आहे, कुंभमेळा आहे कुठे? तीर्थराज प्रयाग या ठिकाणी. 12 वर्षाच्या नंतर एका ठिकाणी कुंभमेळा भरला जातोय. 40 ते 50 कोटी साधू महात्मा आणि लोक त्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी अवतीर्ण झालेले असतात. स्नानाला महत्त्व सांगितलेलं आहे तीर्थक्षेत्रावरती जाऊन. मग ज्या ठिकाणी फक्त अमृताचा कुंभ टेकवला
त्या ठिकाणी अजूनही कुंभमेळा भरतोय, मग अमृत सुद्धा सर्वसामान्य आहे का? तरी सुद्धा शुकदेव महाराजांनी त्याला काचाची उपमा दिली. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाला हिऱ्याची उपमा दिली आहे आणि शुकदेव महाराज सांगतात, देवतांनो तुम्ही तर काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागून घेताय, व्यापार करण्यासाठी आलाय तुम्ही, हे घ्या आणि ते द्या. अंतःकरणात शुद्ध भाव ठेवून जर आमच्याकडे आला असताल ना, तर तुम्हाला केव्हाच न काही घेताच कथा सांगितली असते, पण तुम्ही व्यापार करण्यासाठी आलाय. पहा तुम्ही महिला मंडळ, देणं घेणं असावं पण तेवढ्याच तोलामोलाचं असावं. आपल्या पोहरा या गावामध्ये एखाद्या बाईच्या मुलीचं अति उत्साहामध्ये लग्न ठरलंय आणि त्या लग्नासाठी तुम्ही महिला मंडळ 5-5 हजाराचं कोणी फ्रीज नेलं, कोणी कूलर घेऊन गेलं, 5 हजाराची वस्तू तुम्ही तिच्या लग्नात घेऊन गेल्या. आणि ज्या वेळेला तुमची मुलगी लग्नाला आली, तुमच्या मुलीच्या लग्नात, जिच्या मुलीच्या लग्नात तुम्ही 5 हजाराची वस्तू दिली, तीच बाई तुमच्या मुलीच्या लग्नात आली आहे आणि लग्नात आल्यावर तिनं 500 रुपयाचा भांड घेऊन आली. चालेल का? आपण नाक डोळे मोडल्याशिवाय राहणार नाही. व्यापार असावा पण तेवढा तोलामोलाचा असावा. शुकदेव महाराज सांगतायत, तुम्ही आलायत व्यापार करण्यासाठी पण चुकीचं करतायत, काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागून घेतायत. त्या ठिकाणी देवदेवता सांगतायत, महाराज अहो तुम्ही तर नकार दिलाय, पण ज्याच्यासाठी आणलंय त्याला तरी विचारा, बिचाराचं मरण टळेल. राजा परीक्षिती काय कच्च्या गुरुचा चेला होता का? राजा परीक्षितीला शुकदेव महाराज विचारतात, राजा तुला भागवत अमृत प्यायचं की तुला अमृत प्यायचं? राजा परीक्षितीने सुद्धा विचारलं, महाराज भागवत अमृत पिल्याच्या नंतर काय होईल आणि अमृत पिल्याच्या नंतर काय होईल, या दोन्हीतला फरक मला सांगा. त्यावेळेला शुकदेव महाराज सांगू लागलेत, राजा अरे तू जर अमृत पिलास ना तर स्वर्गामध्ये जाशील. इंद्रादी देवता कित्येक अप्सरा तुझी सेवा करण्यासाठी असतील, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुझी पुण्याई काहीतरी शिल्लक आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुझं पुण्याईचं गाठोडं संपेल त्या दिवशी परत तुला धक्का देऊन मृत्यू लोकामध्ये पाठवण्यात येईल. राजा परीक्षिती विचार करत होता. राजा परीक्षितीला शुकदेव महाराज सांगतायत, राजा परत जन्म मरणाच्या फेऱ्यात तुला पडावं लागेल. अमृत पिलास तर जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावं लागेल. मग जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. जन्माला येताना किती वेदना होतात, माणसाला मरतानाही किती वेदना होतात. जन्माला येताना त्रास असतो. महिला मंडळ मला सांगा, नागपूरमध्ये खूप मोठं पूर्ण शहराचं एखादं सांडपाणी घाण पाण्याचं गटार आहे बाजूला, आणि तुम्ही जर प्रवासासाठी निघाल्याच्या नंतर तुम्ही जर त्या बाजूनं चालले, तुम्ही म्हणाल का फार सुंदर मोगऱ्याचा सेंट येतोय, मग गुलाबाचा नाही, हातामध्ये पदर काहीतरी रुमाल असेल, पटकन तुमचा हात नाकाकडे जाईल, तुम्हाला ती दुर्गंधी सहन होणार. मग अशाच दुर्गंधी सुटलेल्या गटारामध्ये 9 महिने 9 दिवस जर उलट टांगून ठेवलं तर किती त्रास होईल. यापेक्षा 1000 पट वेदना माणसाला जन्माला येताना असतात. काही सांगू गरबीची यातना. जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. मग मरताना किती वेदना होतात. तुम्ही म्हणाल ताई त्यासाठी मरून पाहावं लागेल. मरायची गरज नाही. तुम्हाला साधं उदाहरण विचारते. तुमच्या घराच्या आजूबाजूला काही दगड जर तुम्ही उचलण्यासाठी गेलेत, काही विटा असतील, खराब झालेली जागा जर साफ करण्यासाठी गेले ना तुम्ही, त्या ठिकाणी एखाद्या विंचवानं डंक केला, तुम्ही म्हणता का फार चांगलं वाटतंय, थंडगार म्हणता का? तसं वेदना सहन होत नाही. 4-4 दिवस माणसाला लवकर काम कळत नाही. अशाच हजारो विंचवानं एकदाच डंक करावा, यापेक्षा 1000 पट वेदना माणसाला मरताना होतात. राजा आणि जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाही. अमृत पिलास तर जन्म मरणाच्या फेऱ्यात तुला पडावं लागेल, आणि भागवत अमृत पिलास ना तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच मुक्त होशील. त्यावेळेला राजा परीक्षितीनं अमृताला नकार दिला आणि श्रीमद भागवत महापुराण कथेला, भागवत अमृताला त्यानं होकार दिला. राजा परीक्षितीच्या या उत्तरानं शुकदेव महाराजांना सुद्धा आनंद झाला. राजा अरे धन्य आहेस तू, धन्य आहे तुझा विचार.
तसं जर विचार केला तर कथा सांगण्यासाठी शौनकादिक महामुनी हे वयानं ज्येष्ठ होते आणि सूत महाराज हे वयानं लहान आहेत. बरोबर, सूत महाराज वयानं लहान आहेत, शौनकादिक महामुनी वयानं ज्येष्ठ आहेत. एखाद्या माणसाकडून एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी लहान म्हणून राहावं लागतं, नम्रतेनं राहावं लागतं. बरोबर की नाही? जेवढी नम्रता असेल तेवढं आपलं काम लवकर होणार. महिला मंडळ, मला खरं खरं सांगा, तुम्ही तुमच्या घरातली अचानक साखर संपली, काही पाहुणे मंडळी चहा घेण्यासाठी आले तर जवळ दुकान नाही, दुपारची वेळ झाली, त्यावेळेला तुम्हाला माहिती तुमची शेजारची मैत्रीण घरीच आहे, तुम्ही काहीतरी आणण्यासाठी म्हणून साखर आणण्यासाठी त्या मैत्रिणीकडे गेल्या. आता तिला जर नम्रतेने म्हटल्या, मीनाबाई अगं देतेस का गं साखर, मालक आले ना 2-3 दिवसानं परत देते आणून मी साखर, असं म्हटलं तर भेटेल की नाही? आणि तुम्ही जर म्हटलं दिला, काय कमी तुला, दीदी साखर, लोकांचे मुंड्या मोडून तर तुम्ही सगळं कमवून ठेवलं, दी, असं म्हटलं भेटेल का? बोलण्यात सुद्धा भाव असला पाहिजे. कारण जी गोष्ट आपल्याला त्या व्यक्तीच्या चरणाजवळ बसून भेटेल ती गोष्ट डोक्यावर बसून कधीच भेटत नाही. महाभारताच्या युद्धाच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन भगवान गोपाल कृष्णाची सहाय्यता घेण्यासाठी आले होते. सहाय्यता घेण्यासाठी आल्याच्या नंतर दुर्योधन आला पण भगवंताच्या डोक्याजवळ बसला होता. अर्जुन आला भगवंताच्या चरणाजवळ बसला. भगवंत झोपलेले होते. देव उठल्याच्या नंतर देवानं सगळ्यात अगोदर कोणाला पाहिलं? अर्जुनाला. देव म्हणे, अर्जुन अरे कधी आलास? दुर्योधन म्हणे, देवा त्याच्या अगोदर मी आलोय. भगवंत म्हणतात, दुर्योधना तुला पाहिलंच नाही. बरं आलात कशासाठी? महाभारताचं युद्ध आहे, शिष्टाई घेण्यासाठी आलोय. भगवंत सांगतात, एकीकडनं माझं पूर्ण सैन्य राहील आणि एकीकडून फक्त मी एकटा. मनात आलं तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगलं. दुर्योधन बुद्धी होती. दुर्योधनाने विचार केला, अरे याला घेऊन काय करता? हा म्हणतोय मनात आलं तर 4 गोष्टी, हातात शस्त्र नाही, अस्त्र नाही, काहीच नाही. मग भगवान मला पूर्ण सैन्य देऊन टाका. आपली सुद्धा तीच बुद्धी आहे. सगळ्याला वाटतं आम्हाला देवाकडून पाहिजे, देव कोणालाच नको आहे. पण ज्यानं देवाला मागितलं ना त्याच्यासारखा सुखी, समाधानी, आनंदी जगात कोणी नाही. अर्जुनानं सैन्य नाही घेतलं, देवाकडून नाही घेतलं, देवाला मागितलं. पण विजय कोणाचा आहे? बोला ना. अर्जुनाचा विजय झालाय का? भगवंताला मागून घेतलं. एखाद्याकडून गोष्ट प्राप्त करायची असेल, एक वाक्य लक्षात ठेवा, कायम डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवायची. याचा अर्थ काय? डोकं कायम बर्फासारखं शांत ठेवायचं आणि तोंडानं कायम गोड बोलत राहायचं. सगळं जग आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. फक्त तसंच जगता आलं पाहिजे. एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर लहान म्हणून जगावं लागेल. असं तुमच्या लक्षात नाही आलं तर सुंदर प्रसंग तुम्हाला कळेल असं सांगते. दरवेळेला आपण जर विचारलं, समुद्राच्या पत्न्यांची नावं जर विचारले तुम्हाला तर सांगता येतील का? बोला. समुद्राच्या पत्न्यांची नावं काय आहेत? गंगा, सिंधू, कावेरी. एका वेळेला समुद्रानं त्यांच्या पत्न्याकडे एक विनंती केली, दरवेळेला तुम्ही पूर आल्याच्या नंतर, महापूर आल्याच्या नंतर मला भेटण्यासाठी येता म्हणे. मग येताना काय आणता तुम्ही? म्हणे कोणाची गुरे आणतो, कोणाची घरं आणतो, कोणाची झाडं आणतो, मोठ्या मोठ्या जेवढ्या वस्तू असतील सगळ्या घेऊन येतो आम्ही तुम्हाला. समुद्राने एक दिवस विनंती केली, म्हणे आता मला तुम्ही घरे गुरे हे नाही आणायचं. मग पाण्यामध्ये येणारं जे लव्हाळाचं गवत आहे ना, ते लव्हाळाचं गवत घेऊन. लव्हाळा माहिती आहे तुम्हाला? भाताच्या पेंड्या बांधण्यासाठी जे वापरतात तुम्ही, पाण्यात येणार, त्याला पानकण सुद्धा म्हणतात. पानकणस, ते लव्हाळाचं गवत घेऊन या. त्या नद्यांनी हात जोडले, स्वामी तुमची प्रत्येक इच्छा आम्ही पूर्ण करू शकतो, पण एवढी इच्छा नाही पूर्ण करता यायची. म्हणे का? दरवेळेला महापूर आला ना, महापुरामध्ये ते लव्हाळ्याचं गवत असं खाली झुकले जातं, पण महापूर निघून गेल्याच्या नंतर तेवढ्याच नव्यानं टवटवीत वरती मान काढून येतं. माणसानं राहायचंय जीवनात कसं? लव्हाळ्याच्या गवतासारखं नम्रतेने राहायचंय. कारण तेच झाड जास्त वाकलेलं राहतं ज्याला जास्त फळं आहेत, ज्याला जास्त फळं आलेले आहेत. ज्याला फळ नाही ते कधी वाकत. नम्रतेने राहिलं तर सगळ्या गोष्टी भेटतील. शौनकादिक महामुनी सांगतात,
आणि सूत महाराज कथा श्रवण करतायत। सूत महाराज वयानं लहान आहेत। एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर नम्रतेने राहावं। तुमच्यातला प्रसंग आहे। एका वेळेला गावामध्ये पोहऱ्यामध्ये तेवढी संस्कारी बाई नव्हती, फक्त एकच बाईचं नाव घेतलं जायचं, शांता काकू। अख्ख्या गावात पोहऱ्यामध्ये संस्कारी बाई, सगळ्यांना तोंड भरून बोलणार, सगळ्यांना हसून बोलणार, कधीच कोणाच्या सोबत भांडण नाही, कधी तंटा नाही, मालकाच्या सोबत कधी भांडण नाही, घरात कधी सासूसोबत भांडण नाही, सगळ्याला आनंदाने सांभाळायची। दारावरती कोणी आलं तर विनमुख कोणाला जाऊ देत नव्हती। एक दिवस तिच्याच मुलाचं लग्न झालं आणि सुनबाई घरात आली। जेवढी सज्जन सासू होती तेवढीच दुर्जन सुनबाई भेटली। सासूबाईने किती शिकवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला पण सून काय सुधरत नव्हती। एक दिवस शेजारच्या राधा अक्कानं भांडभर ताक केलं। ताक कळतं ना तुम्हाला? ताकाची कढी कळता का? करता ना? ताक केलं, ताक। आणि या शांता काकून ते ताक पाहिलं। ती म्हणे गंगूबाईनं ताक केलंय, ताक केलं, मग ताक घेऊन ये। भांड घेऊन निघाली, चरवी घेऊन ताक आणण्यासाठी गेली। ती म्हणे दार नम्रतेनं महाग ताक आणण्यासाठी गेली तर गंगूबाई दारामध्ये खराट्यानं झाडून घेत होती। खराट्यानं झाडता झाडता या सुनबाईनं त्या गंगू मावशीला पाहिलं आणि गंगू मावशीला पाहून ती सुनबाई म्हणे गंगूबाई, गंगू मावशी, हातातला खराटा टाक आणि दे मला आधी ताक। ती म्हणे अगं तू कुणाची सून? म्हणे मी शांताबाईची सून। म्हणे ती कशी? अगं तू कशी? पूर्ण गावात संस्कारी सासूबाई, संस्कारी बाई म्हणून तुझ्या सासूबाईचं नाव आहे, पण सगळं नाव तू पाण्यात घातलं म्हणे तिचं। आता एवढी कशी दुर्जन? तुला बोलायचं शिकवली? जाय म्हणे मी ताकच केलं नाही। ताक केलं होतं पण दिलं नाही, परत आली। सासूबाईने विचारलं आणलं का ताक? म्हणे नाही। दिलं? म्हणे काय झालं? त्या म्हटलं ताक नाही केलं। अगं माझ्या डोळ्या देखत त्यांनी भांडभर ताक केलंय। तू म्हटलीस काय? म्हटलं गंगू मावशी, हातातला खराटा टाक आणि दी मला ताक। असं म्हटलं कसं भेटणार आहे म्हणे तुला? थांब म्हणे मी बघ कशी ताक आणते। तर सुनबाईला दाखवण्यासाठी सासूबाई निघाली गंगू मावशीकडे। ताक आणण्यासाठी निघाली सुनबाई म्हणे सासूबाई अहो चरवी तरी घेऊन जा। सासूबाई म्हणे माणसाचं तोंड गोड असेल तर चरवीची गरज पडत, बघ म्हणे ताक आणतेच कशी। ताक आणण्यासाठी गेली। गंगू मावशी किचनमध्ये काहीतरी काम करत होती आणि तिचं छोटंसं बाळ बाहेर खेळत होतं। खेळता खेळता या शांता काकूनं ते बाळ उचललं। बाळ उचललं आणि त्या बाळाचं तोंड पुसत पुसत स्वतःच्या पदरानं गंगूबाईकडे घेऊन गेली। गंगूबाई अहो काही कळतं का तुम्हाला? एवढं सुंदर गुबगुबीत गोंडस बाळ तुमचं आणि खुशाल तुम्ही बाहेर टाकलंय त्याला। अहो चांगला दगड असेल तर दगडाला नजर होते, तुमचं तर एवढं चांगलं बाळ। आणि खरं सांगू, बाळ जर ढेकळात टाकलं तर ओळखायला नाही यायचं असं होतं। नाकातून गंगा जमुना वाहलेल्या, माशा भरभन भन 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 भन। एवढं लेकरू पण त्याचंच कौतुक केलं। एवढं सुंदर तुमचं गोंडस बाळ, पण तरी तुम्ही बाहेर त्याला टाकला, नजर होईल त्याला। तोंड पुसलं, कधीच कौतुक नव्हतं केलं त्या लेकराचं। गंगूबाईला आनंद झाला, म्हणे आज माझ्या लेकराचं कौतुक केलं शांता काकून। कौतुक केलं तर गंगूबाई म्हणे शांता काकू अहो बसा, गोडूवर चहा घेऊन जा। काय म्हटली? बसा, गोडूवर चहा घेऊन जा। मालकाला सुद्धा चहा देताना ती पाणी टाकू टाकू चहा द्यायची दुधात, पण तिनं आज नुसत्या दुधाचा चहा दिला शांता काकू। शांता काकू म्हणे चहा पिले, आता येऊ का गंगूबाई? घरी जरा काम आहे महत्वाचं। सुनबाईला काही सुधरत नाही, नवीन घरात आलेली आहे। गंगूबाई म्हणे एक काम करा शांताबाई, अहो कालच भांडभर ताक केलंय, तेवढं ताक घेऊन जाता का? ती म्हणे अहो ताक कशाला? ताकासाठी नव्हते आले मी, ताकासाठी आले असते तर हातात चरवी आणली असती। म्हणे मी ताकासाठी आलेच, आणि खरी आलती कशाला? पण काय म्हणती, मी ताकासाठी आलेच नव्हते। शांता काकू ज्या वेळेला म्हणते मी ताकासाठी आले नव्हते, गंगूबाई म्हणे शांता काकू एवढे का माणसं खाल्ले का? म्हणे जाऊ द्या, तुम्ही चरवी नाही आणली म्हणून काय झालं, माझी चरवी घेऊन जा, नंतर वेळ भेटेल तेव्हा आणून द्या। ताक घेऊन घरी आली। मला सांगायचंय काय, माणसाला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर फक्त तोंड गोड पाहिजे। सासू सुनाचे भांडणं होतात, फक्त तुमच्या गावात नाही होत ना? नाही ना, बऱ्याच सासू सुना नाही, मला वाटलं फक्त आमच्याच तिकडे जालना जिल्ह्यात होतात भांडण। तुमच्या इकडे सज्जन मी ऐकलं होतं असं की तुमच्या इकडे सासू सुना म्हणजे मायलेकी सारख्या राहतात, खरंय का? कामापेक्षा जास्त डोकं सासूबाईने किचन मध्ये घातलं की बरोबर त्यांचे भांडणं झाल्याशिवाय
राहणार. महिला मंडळ ऐका, एक गोष्ट काही कथेतलं लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सासू सुनाचे भांडण होऊ नये असं वाटत असेल इथं आलेल्या सगळ्या सुनांनो, सुनो सगळे आलायत ना तुम्ही, सगळ्या सुनांनी एक काम करायचं, उद्यापासून सकाळी आंघोळ झाली की पहिलं दर्शन सासूबाईचं घ्यायचं. 2 दिवस शिवाय देईल, 3 दिवस देईल, 8 दिवस देईल, पण नंतर का होईना लेकीसारखं जवळ घेतल्याशिवाय राहणार. खरंय का खोटं आहे? त्याच्या पुढे सांगू, सासूबाईला वाटत असेल आमच्या सुनबाईनं तिच्या आईसारखं आम्हाला सांभाळावं, होईल तसं, पण कधीच तुम्ही 40-50 ओलांडली की किचनमध्ये कधी डोकं घालायचं, चहाला साखर किती टाकली आणि काय किती. फक्त एक काम करायचं, पोहऱ्यामधल्या तुमच्या जवळच्या एका मैत्रिणीकडे जायचं आणि तिला म्हणायचं अख्ख्या पोहऱ्यामध्ये माझ्या सोनासारखी सून नाही, अख्ख्या पोहऱ्यामध्ये माझ्या सोना. तीच बातमी तुमच्या सोनाच्या कानावरती जाईल आणि पहाटे 3 वाजता दुसऱ्या दिवशी नाही शुद्ध तुपातला शिरा आला तर माझं नाव बदलून ठेव, न चावता पोटात गेला पाहिजे तो. पण तसं वागता येतं का आपल्याला? बिनकामाचा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न कर. सासू सुनाला वाटत बरं झालं ताई बोलल्या. आता मला सांगायचं एकच तुम्हाला, फक्त माणसाचं तोंड गोड पाहिजे, माणसानं बोलावं. अवली ज्ञानोबाऱ्या सांगतात, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोललं पाहिजे, पण किती बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं याला सुद्धा मर्यादा आहे. बोलण्याची भांगड सांगते तुम्हाला. 3 मुली होत्या एका घरात. महिला मंडळ इकडे पहा, इकडे माझ्याकडे पहा, मंजुळाबाई इकडे पहा. घरामध्ये 3 सुना होत्या पहा, 3 मुली. 3 मुली पण लग्न जमत नव्हतं का? एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. आपल्याच पोहऱ्यातल्या होत्या. तिघेच्या 3 तरा. एवढा पोरींचा दुष्काळ असताना सुद्धा कोणत्याच पोरीचं लग्न जमना. वडिलांना स्थळ पाहिलं की काय ना काहीतरी कारण व्हायचं, लग्न मोडायचं. ह्या बोलल्या की लग्न मोडायचं. वडील त्यांचे 50 वर्षाचे झाले, स्थळ पाहता पाहता एक दिवस एका घरातलं स्थळ आलं. 3ही सख्या मुलाला, 3ही भावाला या सख्या बहिणी, एकाच घरामध्ये 3घी जणी सख्या जावा. लग्न जमण्यासाठी येणार पाहुणे दुसऱ्या दिवशी, आणि अगोदरच्या दिवशी वडिलांनी सांगितलं, मुलींनो उद्या तुम्हाला पाहुणे पाहण्यासाठी येणार, हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. हा जर का प्रयत्न फेल गेला तुमचं लग्न होणार नाही. ठीक आहे, पण एक काम करा, उद्या पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्दही बोलायचा. पोरी म्हटले पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, चहा पाणी झालं, नाश्ता झाला, दुपारची वेळ 12-1 वाजले, जेवणाची वेळ झालेली होती. जेवणाची वेळ झाली, मुलाचे मामा सोबत होते. मुलाचे मामा म्हणतात सकाळपासून आलोय, एकही मुलगी बोला नका. मुक्या तर नसतील, बहिऱ्या तर नसतील, पण काही करून पोरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं. मामानी पण आपण नाही म्हणत का 12 गावचं पाणी पिलेलं हाय तुमच्याकडं? आमच्याकडं म्हणतात 1200 गावचं पाणी पिलेलं. तो मामा 1200 गावचं पाणी पिलेला होता. मामा म्हणे काही करून पोरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं. मामानी ठरवलं, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट आलं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत, पापड, लोणचा, गुलाबजाम होते, जिलेबी होती. तू म्हणाल ताई रोजच कशाला आमच्या तोंडाला पाणी आणून देता? एखाद दिवशी खायला करणारे कोणतरी आपलं, असं वाटतंय आम्हाला. बऱ्याच जणीला वाटत असेल ताई काय उपवास धरतात का काय, रोज कालपासून आले एखादी 2 येतात लांबूनच, ताई नमस्कार. आम्ही का तुम्हाला साखरपत्ती मागायला नाही येणार, पण कधीतरी म्हणावं ताई आमच्या घरी येता का चहा घ्यायला. आणि नाहीच कोणाला चहा घ्यायला घेऊन जाणं झालं, साखरपत्ती घेऊन या सोबत. परत महिनाभर कामाला येईल. मला सांगायचं तुम्हाला, त्या पंचपक्वानाच्या भोजनाच्या ताटात पुरणाची पोळी, कढी होती. कढी कळते ना तुम्हाला? कढीमध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची, कढीपत्त्याची, कोथिंबिरीची फोडणी दिलेली कढी. कढीची वाटी समोर आली. आणि कढी असा पदार्थ आहे, महिला मंडळ पुरुष मंडळ, कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. उद्या एकादशी, परवा दिवशी कढी करा, फुरका मारा, मग माझी आठवण काढा. हाय तोपर्यंत सांगून द्या मला. ज्या वेळेला मामांनी पंचपक्वानाचं भोजनाचं ताट पाहिलं, सगळ्यात अगोदर ती कढीची वाटी घेतली. जशी कढीची वाटी समोर आली, मामाने असा फुरका मारला. मामा म्हणतात वा काय कढी झाली. अशी कढी मी आजपर्यंत खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी, स्तुती ऐकली. जिनं कढी केली तिनं पातीलच उचलून पळत सुटली. बाई 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 ताय तांगू तुम्हाला तकलपतून धामाधूम झाले. त्यात देव दातलं मिव दातलं, देव का तुम्हाला पली पली, वालू का कली घ्या ना थुली थुली. मामाने डोळे पांढरे केले.
तेवढ्यात दुसरी आली, ती का शांत बसते का? ती म्हणते आग ग कशाला बोलली. एवढं बोलायला तिनं अर्धा तास घातला. आणि तेवढ्या तिसरी आली, ती म्हणती काय केलं तुम्ही, काय केलं तुम्ही? पप्पांनी सांगितलं होतं ना बोलू नका. बोलण्या जमणे ना, मोडणं जमणे ना. तुम्हाला कळलं की नाही? जेच पाहुणे ताटावरची उठून पळाले, त्यांनी अजून पोहऱ्याचं तोंड पाहिलं. मग सांगायचं काय तुम्हाला? बोलावं काय हे समजलं पाहिजे. किती बोलावं, काय बोलावं, बोलण्याला सुद्धा मर्यादा. काही लोक गेले आम्ही कथेला की एवढं डोकं खातात, एवढं डोकं. ताई 2 मुले, एवढी प्रॉपर्टी, तेवढ्या गाड्या, तेवढे बंगले, एवढी एकर जमीन, डोकं पिकून टाकतात. कीर्तन करायची सुद्धा इच्छा राहत नाही. मला सांगायचं काय, प्रॉपर्टी आहे तुमची, पण बोलावं किती याला मर्यादा असली पाहिजे. किती बोलावं, काय बोलावं, कुणाला बोलावं, कसं बोलावं, याला सुद्धा मर्यादा आहेत. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला कथा सांगतायत, तशीच सूत महाराज शौनकादिक महामुनींना कथा सांगतायत. शौनकादिक महामुनींना कथा सांगत असताना ज्या वेळेला राजा परीक्षितीनं अमृताला नकार दिला, श्रीमद भागवत महापुराण कथेला होकार दिलाय, सूत महाराज म्हणतात शौनकादिक महामुनींनो, हेच सुंदर असं भागवत पूर्वीच्या काळामध्ये 7 दिवस नारद महाराजांनी ऐकलं आणि सनकादिक महामुनींनी सांगितलेलं आहे. शौनकादिक महामुनी म्हणतात, महाराज नारदांना सुद्धा श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकण्याची वेळ आली, त्याचा नेमका कथाभाग प्रसंग काय ते आम्हाला सांगा. त्यावेळेला सांगू लागलेत, एका वेळेला नारद मुनी ही तीर्थक्षेत्रावरती निघालेली आहेत. सूत महाराज सांगतायत, एकदाई विशालाया चत्वारदशयो सत्संगार्थ समायाता ददृशस्त्र नारदम. नारद मुनी एक वेळेला तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेले आहेत. विशाल क्षेत्री बद्रीनारायण या क्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नारद मुनी अनेक तीर्थक्षेत्रावरती गेलेत. मग विचार जर आपण केला तर नारद मुनींना सुद्धा तीर्थावरती का जावं लागलंय, याला सुद्धा काही कला आहे, कथा आहे. संत महात्मा मुनी सुद्धा की जे स्वतः मुळातच पवित्र आहेत, मग ते तीर्थक्षेत्रावरती गेले का? कारण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता ही फक्त तीर्थांमध्ये आहे. महिला मंडळ, आपल्या जवळ सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र जवळ कोणतं आहे, जेणेकरून तुम्ही दर्शन केलंय? शेगावला गेलात का कधी? बोला. पंढरपूरला गेलात का कधी? पंढरपूरला होई नका करू. कोण कोण गेले एकदा बोट वर करा. पंढरपूरला खोटा हात वर करायचा नाही, उद्या हाल होतील. तुम्हीच गेलायत वा, टाळी वाजवा एकदा जे गेले त्यांच्यासाठी. एकदा तरी पंढरपूरला जावं बरं, एकदा तरी जन्माला आल्याच्या नंतर. कारण कुठेही दर्शन घेण्यासाठी जा, जगभरामध्ये महाराष्ट्रात कुठेही जा, प्रत्येक देवाचं दर्शन आपल्याला दूरवरून आहे, पण पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, भगवंताच्या चरणावरती आपल्याला माथा टेकून दर्शन आहे. भाग्यवान समजावं आपण जवळ आहोत, दर्शन करायला गेलं पाहिजे एकदा तरी. हा जन्म परत. मला सांगा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या चंद्रभागेमध्ये स्नान केलं, तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केलं, तर आपण काय म्हणतो? आजपर्यंत केलेलं पाप, आजपर्यंत केलेलं पाप, जोरात बोला, आजपर्यंत केलेलं पाप. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही पाप करता का? बोला. माझ्यासहित कोणीच म्हणू शकत नाही का? कधी कधी माणसानं चांगलं करायचं ठरवलं तर वाईट घडतं, आणि कधी कधी वाईट करायचं ठरवलं तर चांगलं घडतं. तीर्थक्षेत्रावरती गेल्याच्या नंतर केलेलं पाप सगळं धूळ नष्ट होत आहे. अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता ही फक्त तीर्थक्षेत्रामध्ये आहे. मग तीर्थक्षेत्र हे मुळातच पवित्र आहे, साधू संत मुळात पवित्र आहेत, मग तीर्थक्षेत्रावरती गेले का? आपण जे पाप तीर्थामध्ये सोडतो ना, त्या तीर्थाला सुद्धा पवित्र करण्याची क्षमता ही साधू संतांमध्ये आहे.
म्हणून नारद मुनी तीर्थक्षेत्रावरती गेलेत. नारद मुनींनी कित्येक तीर्थक्षेत्र पाहिले आणि जात असताना नारद मुनींनी ज्या वेळेला तीर्थक्षेत्रावरती जात असताना विचार केलेला आहे, या तीर्थावरती गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी लोकांनी खोटं बोलू नये, भगवंताचं प्रामाणिकपणाने दर्शन करावं, त्या ठिकाणी सुद्धा लोक खोटं बोलतात. एकदा तरी पंढरीशी जा रे, पंढरीशी जा रे. तीर्थाचं दर्शन घेण्याचा आनंद काय असतो, सुख समाधान काय असतं, ही तिथे गेल्याशिवाय नाही करणार तुम्हाला. पंढरीशी जा रे, आल्यानो संसार. पंढरीशी जा रे, आल्यानो संसार. पंढरीशी जा रे, आल्यानो संसार. पंढरीशी जा रे, आल्यानो म्हणताना सगळे जोरात म्हणायचे. पाठीमागचे वाटलं पाहिजे आपल्याला कथा ऐकून आमच्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. पंढरपूरला गेल्यासारखं सगळ्यांनी जोरात म्हणायचे. वाट पाही उभा भेटेची, भेटेची आवडी. वाट पाही उभा, पाठीमाग वाट पाही उभा. नाही म्हटला आणि कोणाच्या छातीत चमकलं तर आपण जबाबदार नाही. वाट पाही उभा. तुम्हाला काय ब्राह्मण पाहायचं? पुरुष मंडळ लय चाना जोरात म्हणायचं सगळ्यांनी. वाट पाही उभा कृपाळू वाट पाही. वाह वाह. घरी
आपण आपली नजर काढायची घरी गेले. जोरात आवाज निघाला. शेवटच्या दिवसापर्यंत चांगलं भोजन करताल तुम्ही, बरोबर. आता तुमचं इथं मन आहे की नाही, लक्ष आहे का, सगळ्यांनी हात वरती घ्या आणि माझ्या सोबत टाळी वाजवायच्या. सगळ्यांनी हात घ्या वरती वरती घ्या वरती. महिला पुरुष सगळ्यांनी कट्ट्यावर बसलेले कवरे क्षेत्राच्या बाहेर रेंज मध्ये हात माझ्या सोबत टाळी वाजवायची, बरोबर. अजिबात आगमागं टाळी झाली नाही पाहिजे. तुम्ही जर चुकीनं दुसरीकडे टाळी वाजवली तर समजून घ्यायचं शेजारी शेजारी यांचं लक्ष कथेत नाही. हात वरती घ्या सगळ्यांनी, मधले मधले हात, आणि सगळ्यांनी माझ्या सोबत टाळी. हा, सोबत सांगितलंय मी. हे रेंज मध्ये राहा, सोबत. हात वरती घ्या, हात वरती घ्या. हा, सोबत. असं घोटाळ नका करत जा. तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवा जोरात. तीर्थक्षेत्रावरती जायचं एकदा तरी. पंढरीची जारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाही उभा भेटीची आवडी. भक्ताच्या भेटीसाठी कृपाळू तातडी उतावीळ, जगाच्या मालकाला सुद्धा उतावीळ झालाय भक्ताला पाहण्यासाठी, भक्ताला दर्शन देण्यासाठी. फक्त अंतकरणात भाव शुद्ध ठेवून आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. नारद मुनी अनेक तीर्थक्षेत्रावरती गेले आहेत, पण नारद मुनींनी जात असताना पाहिलं अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता तीर्थक्षेत्रामध्ये आहे. पण जेवढे चोऱ्या, जेवढ्या मारामाऱ्या, लुटालुटी गावाकडे होत नाही सध्याच्या काळात, तेवढी तीर्थक्षेत्रावरती होते. म्हणून तर चौकामध्ये पोलीस लोकांना सांगावं लागतं, आपण आपलं सोनं सांभाळा, आपण आपले मौल्यवान वस्तू सांभाळा, आपण आपले गळे सांभाळा, गळ्यातलं सोनं काय सगळ्या गोष्टी, पैसे सांभाळा, लेकरं सांभाळा. सांगतात की नाही, आपण आपले लेकरं सांभाळा. जेवढ्या चोऱ्या मारामाऱ्या गावाकडे होत नाही तेवढ्या चोऱ्या सध्याच्या काळात तीर्थक्षेत्रावरती होत आहेत. जेवढं लोक गावाकडे खोटं बोलत नाहीत तेवढं तीर्थक्षेत्रावरती लोक खोटं बोलत आहेत. एका वेळेला गेल्याच्या नंतर आपण पाहतो घाटामध्ये काही लोक भीक मागण्यासाठी बसलेले असतात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दादा, अहो 10 रुपये तरी द्या ना. आंधळा होता, शेडजीला म्हणे दादा 10 रुपये द्या. शेडजीनं पॉकेटमधून 5 रुपयाचं नाणं काढलं आणि त्याच्या टोकऱ्यात टाकलं. तो म्हणे काओ शेडजी, 500 रुपयाचा जोडा तुमच्या पायात म्हणे, 5,000चा ड्रेस तुमच्या अंगावर आहे, 25,000चा मोबाईल तुमच्या हातात आहे म्हणे, 50 लाखाच्या गाडीतनं उतरलात आणि खुशाल 5 रुपयाचा ठोकळा टाकला आणि 10 रुपये दिले असते तर एक वडापाव खाऊन इथं बसला असतो अजून 2 तास. अजून 10 रुपये तरी द्यायचे. शेडजीनं सुद्धा विचार केला. शेडजी म्हणे का रे तू तर आंधळा आहे, तुला 500 रुपयाचा माझा जोडा, 5,000चा ड्रेस, 25,000चा मोबाईल आणि 50 लाखाची गाडी दिसली कशी? तो म्हणला मी डुप्लिकेट आंधळा आहे. दुसऱ्याच्या जागेवर बसलो म्हणे थोड्या वेळ. तर मग शेडजी म्हणे ओरिजिनल आंधळा कुठे? म्हणे ओरिजिनल आंधळा गेला पिक्चर पाहायला. मला सांगायचं काय नेमका आंधळा कोण? खोटं बोला पण किती, याला सुद्धा मर्यादा आहे. लोक एवढं खोटं बोलतात कधी कधी काही विचारा. सगळ्यात खोटं बोलण्याचं यंत्र प्रत्येकाच्या जवळ आलंय सध्या. कुठे आलोच इथं आणि आज तो 50 किलोमीटर माग, पण कुठं? आणि जास्तीत जास्त आता आम्हाला खोटं बोलायला हे यंत्र आहे ना सगळ्याकडं. खोटं बोलता, खरं बोला. सहज आपण खोटं बोलून जातो. ताई कुठे आल्या? आम्ही आहोत कुठं? भंडाऱ्यामध्ये. आलत घराच्या जवळ. सगळ्यांकडे जवळ ते यंत्र आहे सध्या. खोटं माणसं जास्त बोलतात आणि जेवढं आपण गावाकडं खोटं बोलत नाही तेवढं तीर्थ. खोटं किती बोले याला मर्यादा आहे. तुम्हाला एक प्रसंग, माझ्या कथेमध्ये एक मुलगा आला. एक दिवस मी सांगितलं गुरु करा, गळ्यात माळ घाला. एकदा तरी माळ, ज्या दिवशी माळ घालू त्या दिवशी आपला नवा जन्म होतोय. एकदा तरी माळ. एक 25 वर्षाचा मुलगा आला. मला म्हणे ताई तुमच्याकडून माळ घालायची. म्हटलं दादा तुला माळ टाकते, पण मी जेवढे प्रश्न विचारेल त्याचं उत्तर फक्त बरोबर दे. मी विचारलं दादा अखंड हरिनाम सप्ताह तुमच्या गावात होतो? हो म्हणे ताई होतो. मी रोज ते सप्त्यात सेवा करण्यासाठी असतो म्हणे. मी दरवर्षी अन्नदान करतो. मी आईवडिलांची सेवा म्हणे करतो. म्हणे एकादशी हा म्हणे करतो. म्हटलं पंढरपूरला हो म्हणे जातो. कथा वर्षातनं 5दा ऐकतो. सगळं चांगलं सांगितलं त्यानं.
साधू संतांची सेवा करतो, महाराज मंडळाची सेवा, सगळं चांगलं सांगितलं. पण त्याला म्हटलं, दादा अहो किती चांगला माणूस असेल तर एखादा तरी अवगुण तुमच्यात असतोच. एखादा तुमच्यातलाच तुम्हीच मला आनंदानं प्रेमाने एखादा अवगुण सांगा. तो म्हणला, ताई माझ्याकडे एकच अवगुण आहे फक्त, मी कधीच कोणालाच कोणत्याच तारखेत, कोणत्याच आठवड्यात आणि कोणत्या दिवशी खरं कधी बोलत नाही. कसा विश्वास ठेवून माळ घालाव त्याला. मला सांगायचं काय, जेवढे लोक आता गावाकडं खोटं बोलत नाहीत, नारद मुनींनी पाहिलं तेवढे लोक तीर्थक्षेत्रावरती खोटं बोलतायत. याच गोष्टीचं दुःख झाले नारद मुनींना. नारद मुनी दुःखी झालेत. आता वृंदावनामध्ये आलेत. गंगा मैयामध्ये स्नान करावं आणि बाकी बिहारीजींचं दर्शन घ्यावं यासाठी आल्याच्या नंतर नारद मुनींनी यमुनेच्या तटावरती, यमुना मैयाच्या तटावरती एक सुंदर स्त्री पाहिली. एवढी रूपवान नक्षत्रासारखी होती ती सुंदर स्त्री पाहिली. तिला दोन सुंदर सुंदर स्त्रिया वारा घालण्यासाठी होत्या, पण तिच्याच मांडीवरती दोन वयोवृद्ध पुरुष कोणीतरी झोपलेले होते. सुंदर स्त्री होती पण रडत होती. नारद मुनींनी तिला पाहिलं. नारद मुनी तसेच पुढे निघालेत. त्यावेळेला त्या मुलीनं त्या स्त्रीनं आवाज दिला, नारद मुनी रुक जाओ, थांबा नारद, तुम्हाला बोलायचंय. नारद मुनींना ज्या वेळेला सांगितलं नारद मुनी थांबा, नारद मुनींनी विचारलं, देवी तुम्ही कोण आहात? त्यावेळेला ती देवी सांगू लागली, भो भो साधू क्षणम तिष्णम मच्चित्तापिनाशय दर्शनमवलोकस्य सर्वभावहरं परम. बाबा मी तुम्हाला बोलवले नारदजी, तुमच्याशी बोलायचं. कोण आहात तुम्ही? बाबा अहम भक्तिरिति ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्यामानो कालयोगेन जर्जरो. मी भक्ती आहे. बाबा मी भक्ती आहे, पण हे मांडीवरती वयोवृद्ध जे दोन पुरुष आहेत ना ते माझे पुत्र आहेत. तुम्ही सांगा बाबा. एखाद्या आईचे मुलं जर वयोवृद्ध असतील आणि आई जर तरुण असेल तर कोणत्या आईला सुख समाधान आनंद वाटणार आहे? आपल्यातला विचार केला, एखाद्या 22-23 वर्षाच्या मुलाचे फक्त केस जरी पांढरे झाले तर आईला काळजी पडते, माझ्या मुलाचं लग्न होईल की नाही, केस पांढरे झालेत. पण भक्ती देवीचे दोन्ही पुत्र वयोवृद्ध आहेत. त्यावेळेला भक्ती देवी सांगू लागल्यात, नारद मुनी माझ्या अवताराचं, माझं जन्माचं कारण तुम्हाला सांगते. नारदजी ऐका, मी द्रविड देशामध्ये माझा जन्म झालेला आहे. कर्नाटकामध्ये मी वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मला मान मिळाला. त्या ठिकाणावरून मी गुजरातमध्ये गेले तर कुणीच माझा स्वीकार केला नाही, म्हणून मला वृद्धत्व प्राप्त झालेलं आहे. गुजरातमध्ये एकाच देवाची भक्ती करतात, नाव श्रीमंत लोकही त्याच देवाची भक्ती करतात. नाव सुंदर वाक्य पहा, सोना नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी. सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी आणि बेला फुलानही होतो गरिबाचा विठोराजी. त्याला नाही लागत सोनं, त्याला नाही लागत चांदी. अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवून फक्त बेलपत्र व्हा, काहीतरी फुल व्हा, तरी भगवंत प्रसन्न होते. भक्ती देवी सांगू लागली, मी गुजरातमध्ये गेले तर लोकांनी माझा स्वीकार केला नाही, पण त्या ठिकाणावरून मी वृंदावनामध्ये गेले. वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर लोकांनी एवढी भक्ती केली की मला तारुण्य प्राप्त झालं, पण माझे 2 पुत्र वयोवृद्ध राहिले. ज्ञान आणि वैराग्य किती महत्वाचं आहे. ज्ञान नसेल तर भक्ती करणार कशी, आणि वैराग्य नसेल तर भक्ती पूर्ण होणार कशी? बाबा तुम्हीच काहीतरी करा, माझे संकट नष्ट करण्याचा तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा. म्हणून नारद मुनींनी ज्या वेळेला ठरवलं, विष्णू सहस्त्रनामाचा पाठांतर केलंय, पाठ केला, कित्येक मंत्र जपले, पण तरी सुद्धा अनेक पुराणांचं वाचन पठन करूनही ज्ञान वैराग्य यांचा मूर्छितपणा नष्ट होत नाही. मूर्छितपणा नष्ट होत नाही म्हणून नारद मुनींनी कित्येक ग्रंथ वाचले, पण त्या वेळेमध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, नारदजी सत्कर्म करा, आणि सत्कर्म काय करायचं हे तुम्हाला साधू महात्मा सांगतील. नारद मुनीलाच प्रश्न पडला,
आणि सत्कर्म काय करायचं हे साधू महात्मा सांगतील. मी कुठे कमी पडलो? माझ्यापेक्षा असा कोणता मोठा साधू आहे, कोण मोठा आहे की माझ्यापेक्षा सुद्धा भगवंताची भक्ती जास्त करतायत? नारद मुनीला तर चक्कर आल्यासारखं झालं. नारद मुनी कित्येक वेदांचं पठन वाचन करतात, पण तरी सुद्धा ज्ञान वैराग्य यांच्यावरचा मूर्छितपणा नष्ट होत नाहीत. नारद मुनी तिथून खिन्न मनानं भक्ती देवीला सांगतात, मी आकाशवाणीचा शोध घेण्यासाठी जातोय. तिथून निघाल्याच्या नंतर नारद मुनी चालत चालत बद्रिक आश्रम या ठिकाणी आलेले आहेत, विशाल क्षेत्री, आणि त्या ठिकाणी हरिद्वारला आले. विशाल क्षेत्री आल्याच्या नंतर नारद मुनींचा चेहरा सुकलेला होता. सुकलेला म्हणजे कसा? घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आल्यासारखं. घड्याळाचे जेव्हा सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा किती वाजतात घड्याळामध्ये? बोला बोला, किती वाजतात? 12. नारद मुनीचं तोंड, आपण नाही म्हणत का काय 12 वाजल्यासारखं तोंड करून बसले. नारद मुनीचं तोंड 12 वाजल्यासारखं झालं. एवढे विचारात होते. पण त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बद्रिक आश्रमाच्या बाजूलाच सनकादिक महामुनी होते. त्या ठिकाणी 4 भावंड, सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, 4 भावंड होते. नारद मुनींचा तो चेहरा पाहला आणि सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार सांगू लागलेत, नारद मुनी, अहो साधू आहात तुम्ही, साधू महात्म्याला असली कसली काळजी आहे? तुमचा चेहरा सुकलेला का? साधू त्याला म्हणतात जगताचं कल्याण करण्यासाठी जो जन्म घेतो, जो पूर्ण आयुष्य व्यतीत करतो, अरण्यामध्ये कायम राहणारा, की जो अखंड भगवंताचं भजन करतोय, त्याला कुठलं असं मोठं टेन्शन आलं? त्याला कुठली मोठी काळजी? एवढा खिन्न करून चेहरा का आहात? तर साधू त्याला म्हणतात, संत तोची जाणा जगी आणि दया क्षमा ज्याची अंगी. सांगू लागले सनत कुमार, जे कारंजले त्यासी माने जो आपुले, तोची साथ डोळा देवा तेरी जाणावा. जे प्रश्न आहे तुम्हाला, कथेच्या मधून उठून जाण्याचा तुमचा काय प्रकार आहे मला माहिती नाही. आणि व्यासपीठावरती बसल्याच्या नंतर महाराष्ट्रातली कोणती कथाकार आले, आम्हाला आयुष्यात कधी नाही बोलवलं तरी चालले परिसरात, आणि रोज कथा आहेत, महाराष्ट्रभर वर्षभर फिरतोय आम्ही. पण कथेच्या मधून एकतर आवडत नसेल, पटत नसेल तर यायचंच नाही. आणि आल्याच्या नंतर आरती होईपर्यंत कोणी कथेच्या मधून उठायचं नाही. खरोखर मोठं संकट असेल, लईच मोठी अडचण आली, काही घरी काही झालं तर मग ठीक आहे, लहान लेकरं असतील कोणाची काय असेल, पण काहीच अडचण दट्टी कट्टेत आपण 3 तास बसणं होत नाही का आम्हाला? तुम्हाला तुमच्यापेक्षा 21-22 वर्षाच्या आहोत आम्ही, तुमच्या मुलीसारखे आहेत, सांगण्याचा प्रयत्न करतो, फक्त मधून उठून जाऊ नका, एवढीच विनंती. भगवान गोपाल कृष्णाचा भागवत ग्रंथाचा अपमान नाही करायचा कधी. आम्ही आमचा अपमान सहन करून घेऊ, पण देवाचा अपमान नाही सहन होत कधी. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम राधे राधे, राधे कृष्ण
वेळेला सनकादिक महामुनी नारद मुनींना सांगतायत, अखंड भगवंताचं भजन तुम्ही करता, अखंड नामचिंतन करता, असं कोणतं संकट आहे? त्यावेळेला नारद मुनी सांगतायत, मी स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, मला दुसऱ्याच्या दुःखानं दुःख झालंय. कारण साधू हे स्वतःच्या दुःखानं कधीच दुःखी होत नाहीत. जगाला दुःख झाल्याच्या नंतर जे दुःखी होतात त्यांना ऋषी म्हणतात, पण जगाला दुःख झाल्याच्या नंतर जे सुखी होतात त्यांना जीव म्हणतात. एखाद्याला संकट आलं, एखादा त्रासात असेल, आपल्यासारख्याला बरं वाटतं, बरं झालं संकटात गेला, बरं झालं हानी झाली, बरं झालं त्याच्यासोबत असं घडलं. पण साधू संतांना जगताचं संकट कधी सहन होत नाहीत. जगाच्या कल्याण संताच्या विभूती आणि देह कष्ट विती परोपकारी. जगामध्ये किती संकट आलं, संकटाचं निवारण करण्यासाठी साधू महात्मा असतात. नारद मुनी सांगतात, मी स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, मग जगाच्या दुःखानं मला दुःख कोण झाले? असं दुःखी कोण आहे दुःखी? भक्ती देवी. भक्तीचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य मूर्छित होऊन पडले. त्यांच्यावरचा मूर्छितपणा नष्ट होत नाही. काय करावं लक्षात येत नाही. आणि आकाशवाणीचा शोध घेण्यासाठी आले. प्रत्येक साधू महात्म्यांच्या झोपडीवरती जावं. साधू महात्मा विनंती करायचे, नारद मुनी आमची परीक्षा नका घेऊ, आमची परीक्षा घेऊ नका. कारण विचार करा तुम्ही, एखाद्या व्यक्तीला जर सर्दी झाली, BHMS डॉक्टरनं जर MBBS डॉक्टरला विचारलं, MBBS डॉक्टरनं BHMS डॉक्टरला की डॉक्टर साहेब सर्दीची गोळी कोणती घेऊ, असं विचारलं तर चालेल का? त्या डॉक्टरला वाटेल माझी परीक्षा घेत आहेत, माझी थट्टा करतायत. नारद मुनीला प्रत्येक साधूंनी सांगावं, साधू नारद मुनी आमची अशी थट्टा करू नका. नारद मुनी खरोखर प्रत्येकाला विचारण्यासाठी येत आहेत. पण सनकादिक महामुनी सांगतात, नारद मुनी भक्ती ज्ञान वैराग्य यांना आनंदी करायचं असेल, ज्ञान आणि वैराग्य यांचा मूर्छितपणा नष्ट करायचा असेल, तर त्यांना एकच कथा सांगा, श्रीमद भागवत महापुराण कथा. नारद मुनी हसायला लागले. सनकादिक महामुनी, अहो 18 पुराणांचं वेदांचं वाचन पठन केलंय मी, कित्येक शास्त्राचं पठन केलंय, भगवंताचा नाम जप नाम मंत्र सगळ्या गोष्टी केल्या आहेत, पण तरी सुद्धा यांचा मूर्छितपणा नष्ट होत नाही. याच 18 पुराणांमधून श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची उत्पत्ती आहे. आणि तुम्ही सांगता की भागवत ऐका, भागवत सांगा. त्यावेळेला सनकादिक महामुनी सांगतात, सनत कुमार सांगतात, नारद मुनी तुम्हाला भागवतच सांगावं लागेल. म्हणे का भागवत सांगावं लागेल? कारण जसा आंबा आहे, आंबा म्हणजे भागवत आहे. आंबा जो असतो, आपण पहा, आंब्याची चव पाहायची असेल, आंब्याचा मोहर खाल्ला तर चव भेटेल का? बोला ना महिला मंडळ. आंब्याची पानं खाल्ली तर चव भेटेल का? जो पिकलेला आंबा खाण्याची चव येते. आंब्याची साली खाल्ली तर चव भेटेल का? आंब्याच्या त्या झाडाच्या मुळ्या खाल्ल्या तर? आंब्याची चव घ्यायची असेल तर काय खावं लागेल? आंबाच खावा लागेल. सनत कुमार सांगतात, नारद मुनी वेद म्हणजे आंबा आहे आणि भागवत म्हणजे त्या झाडाला लागलेलं फळ आहे. तुम्हाला भागवतच सांगावं लागेल. असं नाही लक्षात येत. सनत कुमार सांगतात, नारद मुनी एका गावामधले 10-15 वारकरी एका व्यक्तीच्या घरी आले रात्री 12 वाजता. कथा संपली चहा घेण्यासाठी. त्यांच्या सतीनं, मालकिनीनं, त्यांच्या पत्नीनं चहा केला 10 लोकांचा. 20 लोक आलेले होते. 10 लोकांचा चहा झाला, पण रात्री 12 वाजता साखर संपली. साखर संपली म्हणून त्या पत्नीने सांगितलं, स्वामी घरातली साखर संपली, आता 10 लोकांचा चहा होत नाही. मालकानं सांगितलं, एक काम कर, सकाळी शेतामध्ये गेलो म्हणे, ऊस घेऊन आलो मी. साखर कशापासून बनते? बोला, ऊसापासून. एक काम कर ना म्हणे, मग तो ऊसाचा रस टाकून चहा कर. चहा होईल का? त्यासाठी काय पाहिजे? साखरच पाहिजे. सनत कुमार सांगतायत, नारद मुनी वेद म्हणजे ऊस आहे आणि श्रीमद भागवत महापुराण म्हणजे त्या ऊसाची काढलेली साखर. तुम्हाला भागवतच सांगावं लागेल. दुसरा प्रसंग सांगतात, महिला मंडळाची आवड सांगितली. एका सासूबाईनं जावाई बापूला शुद्ध तुपातल्या पुऱ्या केल्या. आणि महिला मंडळाला आवडतात गोष्टी, शेण, साई, उतरण आणि जावाई. जावाई आलं की बसायला पाठ, त्याला बसायला ताटाला पाठ, सगळं काही आनंदात असतो. जावई आल्याच्या नंतर एका वेळेला तुमचा मुलगाला तेवढं तुम्ही पाहणार नाही,
पण तुम्ही जावयाचं कौतुक कोड कौतुक केल्याशिवाय राहाल असं काही नाही. आमच्या जालन्याकडेच करतात, तुमच्याकडे सुद्धा करतात. धोंड्याचा महिना आला की 5-5 ग्रॅमच्या नथ असते ना ती अंगठी राहते का, 5 तोळ्याची करतात काही काही जण. जावायचं एवढं कौतुक. शेण आवडतं, साई उत्तंड आणि जावाई. साई किती आवडते साई माहिती तुम्हाला? साई त्यात तर लय जीव राहतो. तुम्हाला एक प्रसंग सांगते. सगळेजण माझ्यासोबत होते एकदा. एक आजी म्हातारी मला म्हणे ताई चला चहा घ्यायला. आपल्या गावातली असेल एखादी चहा घ्यायला पण मी म्हटलं नाही आजी मी चहा नाही पित. म्हणे ताई मग कॉफी घ्या. म्हटलं नाही. म्हणे ताई मग दूध घ्या. नुसते म्हणे आपल्याकडं गावरान गाई म्हणे गाईचं दूध घेण्यासाठी नेलं आम्हाला. म्हटलं आजी जाऊ द्या आता दूध नाही चहाच करा. चहा करा म्हटल्यावर भलं मोठीलं पातीलं भरून त्या म्हातारीनं चुलीवरती दूध तापलेलं होतं. दूध कळतं ना तुम्हाला? दुधावरती अशी जाड लाल बुंद साय आलेली होती. त्याची आई कुठे पा कोणीतरी खोडी गेली त्याला बारीक तिथं त्यामुळे रडत येते. त्याची आई पहा कुठे तर घ्या त्याला अगोदर. लाजू नका या काय म्हणत नाही मी या. हा इकडे पहा आता सगळ्याजण. काय तुम्हाला तर काही सांगावं फिरायची तिकडे तोंड करून बसायची बारी तुमची. तर काय चाललं होतं आपलं? साय चालली होती म्हणे साय. दुधावरची साय कळते ना तुम्हाला? माता माऊल्यांचा साईमध्ये लय जीव पहा. त्या आजी म्हणे ताई चहा करते. आजीने शेगडी लावली, त्याच्यावर पातेलं ठेवलं, त्यात पाणी टाकलं, त्यात चहा पावडर टाकली, तिनं म्हातारीनं साखर टाकली. म्हातारीच्या तोंडात एकही दात नाही, 32 आऊत. आणि म्हातारीनं तेच दुधानं भरलेलं पातेलं उचललं. जाड साय होती तेच पातेलं असं वाकडं केलं. पातेलं वाकडं केलं. वाकडं करता 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 जशी दूध पुढे येणार तेवढ्यात साय पुढे यायची. साय पुढे आली की म्हातारी सगळं मटेरियल त्याच्यात. आजी म्हणलं आजी नका ना. आजी परत वाकडं करायची. बोटानं काढत नव्हती म्हातारी. परत वाकडं वाकडं पातेलं केलं की परत करायची. तोंडात एकही दात नाही. ती बोटाने असे फुर असं व्हायब्रेशन व्हायचं. सगळं सगळं पूर्ण मटेरियल त्याच्या त्या पातेल्यात. आजीला म्हणलं आजी नका ना. आजीने माझ्या तोंडात केलं. सगळं तोंड भरलं माझं. आजीला म्हणलं आजी पहा आता. म्हातारीला पदर घेतला पुसायला. असा हात थरथर कापत होता. पदर घेतला तेवढ्यात म्हातारीला शिंक आली. असं घेतलं म्हातारीने असा पोतारा दिला माझ्या तोंडावर. नेमकी म्हातारीला सर्दी झालेली होती पहा. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी कळते तुम्हाला? शेण साई ओतण आणि जावाय. आमच्या साऊंडवाल्या दादाला दिले हसू आलं. साई कळते ना तुम्हाला? जावाई बापू आले की आनंद होतो पहा. जावाई बापू जेवायला आले, शुद्ध तुपातल्या पुऱ्या. मला सर्दीचं नाव घेतलं तरी शंका येते. पुऱ्या केलेल्या होत्या. जावाई बापू कित्येक महिन्यापासून उपाशी ठेवला होता. मुलीला माहिती नव्हता. जावाई जेवायला बसले. अर्ध जेवण झालं आणि सगळ्या पुऱ्या संपल्या. सासूबाई जरा सुगरण होती. चंचल होती. पटकन तिनं उंडा मळला कणकीचा. उंडा तयार केला. पण पुऱ्या तळण्यासाठी तूप संपलं. तिने सांगितलं स्वामी मालक अहो तूप संपलं. ते म्हणे डाळड्यात कुठं पुऱ्या असत्या का? म्हणे तेलही नाही जमणार. मग एक काम कर म्हणे तूप कशापासून बनतं? बोला दुधापासून. बरोबर. मग मालकाने सांगितलं एक काम कर ना तू. तुपाची काय गरज आहे म्हणे? दुधात तळणं पुऱ्या. दुधात पुऱ्या होतील का? मला सांगायचंय काय? सनत कुमार सांगतात नारद मुनी वेद म्हणजे दूध आहे आणि श्रीमद भागवत महापुराण म्हणजे तूप आहे. तुम्हाला भागवतच सांगावं लागेल. सनत कुमारांनी समजावून सांगितल्याच्या नंतर नारद मुनी म्हणतात सनत कुमार एवढाच महिमा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचा आहे तर मग तुम्हीच ती कथा आम्हाला सांगा. कथा सांगा म्हटल्यावर खूप मोठं सिंहासन तयार केलं. वाळवंटामध्ये फक्कड साधूचं फक्कड आसन होतं. ते काय फुलन ते लावलेलं नव्हतं.
वाळूचं व्यासपीठ तयार केलेलं आहे. वाळूच्या व्यासपीठावरती नारद मुनी कथा श्रवणासाठी श्रोत्याच्या रूपात बसलेले. सनत कुमार कथा सांगण्यासाठी आहेत. त्या ठिकाणी त्या काळात म्हणायची गरज पडत नव्हती. पोहऱ्यामध्ये कथा चालू केली, चला आता कथा ऐकायला. पशु पक्षी सुद्धा न सांगता कथा ऐकायला यायचे. साधू महात्मा प्रत्येक जण जीवनाच्या उद्धाराची काळजी होती. प्रत्येक जण कथा ऐकण्यासाठी आलेत. कथेला आरंभ झाला. श्रीमद भागवत महापुराण कथा प्रारंभ झाल्याच्या नंतर कथा श्रवण केली. कथे श्रवणाच्या चिंतनानं, त्या चेतनेनं ज्या वेळेला सनत कुमार होते, सनत कुमार अतिप्रेमानं कथा सांगतायत. नारद मुनी कथा श्रवण करतात, पण ज्ञान आणि वैराग्य यांचा मूर्छितपणा नष्ट होण्यासाठी कथा चालू आहे. कथा चालू असताना हळूहळू ज्ञान आणि वैराग्य हे डोळे उघडझाप करू लागले. हातापायांमध्ये चेतना निर्माण झाली. कथा श्रवणानं तेच ज्ञान आणि वैराग्य उठून बसले. कथा ऐकत ऐकत उठून बसल्याच्या नंतर ते उठून उभे राहिले. आणि उठून उभे राहिल्याच्या नंतर कथा श्रवणानं एवढा आनंद झाला भक्ती देवीला, ज्ञान वैराग्य यांना, की ते उठून उभा राहून भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचतायत. ते नाचले कसे हे आपल्यालाही पाहायचंय, पण त्यासाठी तुम्हाला 5 मिनिट उठून उभे राहावं लागेल. सगळ्यांनी 5 मिनिट उठून उभे राहायचंय. हा, उठून सगळ्यांनी उभे राहायचंय. अजिबात कोणी खाली बसायचं नाही. पुरुष मंडळी तुम्ही असं राऊंड करा मध्ये. हा, गोल राऊंड करा. पाऊल सगळ्यांनी खेळायचंय. इथं जर नाचले देव जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. फार दिव्य सुंदर असे कल्याण करणारे, मुक्ती प्रदान करणारी श्रीमद भागवत महापुराण कथा. भक्तिदेवीला फार आनंद झाला. नारद मुनींना सुद्धा वाटलं जे आपण काम हाताशी धरलं होतं ते काम पूर्णत्वास गेलेलं आहे. ज्ञान आणि वैराग्य यांच्यावरचा मूर्छितपणा नष्ट होऊन चैतन्य प्राप्त झालेलं आहे. श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवणानं त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झाली. अनेक गोष्टींचं कथेचं चिंतन करत असताना शौनकादिक महामुनी, सनकादिक महामुनींना ज्या वेळेला सूत महाराजांना विचारतायत, महाराज तुम्ही नारद मुनींना कथा श्रवण करावी लागली, ज्ञान वैराग्य यांची कथा सांगितली. ज्ञान आणि वैराग्य यांनी कथा श्रवणानं त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झालीये, ही मोठी गोष्ट नाही का? ज्ञान आणि वैराग्य हे मुळातच पवित्र आहेत. पण ज्यांनी आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही अशांच्या सुद्धा जीवनाचा उद्धार झाला, अशी एखादी कथा आहे का? म्हणजे आहे ना. ज्यांना आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असा एक पुत्र आहे, आत्मदेव, आत्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव धुंदुबकारी. आत्मदेव जे आहेत, आत्मदेवांना अगोदर पुत्र प्राप्ती नाही, संतान नाही, या गोष्टीचं दुःख कायम टोचत राहायचं. त्यांची पत्नी होती धुंदुली. जेवढे आत्मदेव सज्जन होते सगळ्या गोष्टी प्राप्त होत्या, फक्त एकच गोष्ट नव्हती, ती फक्त संतान, पुत्र प्राप्ती नाही. या दुःखानं फार दुःखी राहायचे, त्रासामध्ये राहायचे, विचारामध्ये राहायचे. आत्मदेव जेवढे सज्जन होते, जेवढे चांगले विचाराचे होते, सद्बुद्धीचे, तेवढेच दुर्बुद्धीची त्यांची पत्नी धुंदुली होती. पण तरी सुद्धा आत्मदेवाला कधी दुःख नाही झालं त्या गोष्टीचं. घराघरांमध्ये सध्या संतान नाही, पुत्र प्राप्ती नाही, यावरून दुःख चालतंय. कधी पहा तुम्ही भगवंताला नवस करतात, आहेत तसं कोठे काही एक आहे एक नाही. काही ठिकाणी असा प्रश्न, एवढे लेकरं काय खावा हा प्रश्न आहे, आणि काही ठिकाणी खाण्यासाठी कोणीच नाही, काय खावा हा प्रश्न आहे. आत्मदेवानं भगवंताची भक्ती करावी, साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, साधू संतांचं रक्षण करावं, अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, धनदान करावं, सुवर्णदान, सगळ्या गोष्टी चांगले कर्म करत होते. पण धुंदुली मात्र त्यांचं कधी काय ऐकत नव्हती. घरात तसंच असतं. पुरुष मंडळीची संख्या कमी आहे का?
सगळ्याच माता मौल्यांना आवड आहे कथेची, पण त्यांच्या पतीला असेलच असं अजिबात नाही. कधी कधी मालकाला आवड असेल, पतीला असेल, पण पत्नीला आवड असेल असं अजिबात 100मधून एखादी जोडी असते की दोघांनाही भगवंताचं भजन कथा श्रवण करण्याची आवड आहे. 100तून एखादी जोडी असते. कधी कधी भेटतं तसं. पत्नी जर चांगल्या विचाराची असेल तर पती तिला चांगल्या विचाराचे भेटत. एक व्यक्ती होता, आपल्याच पोहऱ्यासारखं गाव, पोहरा गावासारखं खूप मोठं गाव होतं. लग्नाच्या अगोदर तो होता 80 किलो. लग्न झालं 2 महिन्याच्या नंतर गावातले महाराज आले. महाराजांनी पाहिलं, हा चपलासहित 35 किलो झाला. महाराजांनी पाहिलं, म्हणे अरे झालं काय तुला असं, एवढा खराब झाला. म्हणे काय सांगू महाराज, पत्नी अशी भेटली म्हणे उलट्या डोक्याची. म्हणे का, तिला चांगलं सांगितलं की ती उलटच काम करते. म्हणे काय झालं, उन्हाळ्याच्या दिवसात जर तिला शरबत मागितला ना तर ती चहा आणून देते म्हणे, आणि थंडीच्या दिवसात जर चहा मागितला तर शरबत देते म्हणे. असं एक काम करा, मग काय करायचं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला शरबत प्यावासा वाटला तर तुम्ही चहा मागा, आणि थंडीच्या दिवसात चहा प्यावासा वाटला तर शरबत मागा, म्हणजे तुमचं काम सोपं होईल. म्हणे ठीक आहे. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सांगितलं, थंडीचे दिवस चालू होते, म्हणे सती अगं मला जरा शरबत आणून देते का. तिने लगेच चहा घेऊन यावा. हा म्हणला गुण आला बरं का. आणि नेमका पितरपाठ, तुमच्याकडे पित्र जेवायला घालतात का, पूर्वजांना जेवायला घालतात ना. हा, पित्र जेवायला पितरपाठ चालू झाला, आणि याचे वडील जाऊन 5-6 वर्ष झाले होते. हा म्हणला सती आपल्याला माझ्या वडिलाला म्हणजे तुझ्या सासऱ्याला जेवायला द्यायचं, आपल्याला पित्र जेवायला ती म्हणे का नाही घालायची. अगं तुला लवकर उठावं लागेल, एवढा स्वयंपाक करावा, एवढा कशाला त्रास, म्हणे जाऊ दे. ती म्हणली पहाटे 3ला उठल, पण माझ्या सासऱ्याला जेवायला घालेल. उठली, सकाळी 6 वाजता सगळा स्वयंपाक झाला. तो म्हणला सती आपल्याला नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हणली का नाही गंगेला जाणार. तो म्हणला सती अगं पुढे पुढे पळू नको. ती म्हणली पुढे पळणार. सती नैवेद्याचं टोपलं हातात धर. ती म्हणली डोक्यावर घेणार. सती अगं त्या नदीच्या मध्ये जाऊ नको. ती म्हणली मध्ये जाणार, बुडशील, बुडणार, मरशील, मरणार. माझ्याकडे काय पाहता, ती वाहून गेली, वाहत वाहत गेली. पण दुसऱ्या दिवशी आला आणि ब्रिजवरून पाहत होता, बायको कुठं फुगूरवर आलेली दिसते का. पाहायचं पण असं वरच्या दिशेला पाहायचं. आता मला सांगा, पाणी वाहत असेल तर कसं वाहतं, पश्चिमेकडून पूर्वेकडे, बरोबर का. पाणी व्हायचं असलं कसं वाहतं, उताराच्या दिशेला वाहतं की नाही पाणी. उताराच्या दिशेने तर तिकडं नव्हता पाहत, वरच्या दिशेला पाहायचा. जवळचा मित्र म्हणे काय पाहतो, म्हणे बायको काल वाहून गेली, म्हणे फुगून कुठं वर आलेली दिसते का पाहतोय. म्हणे असं, म्हणे गेली कोणत्या दिशेला वाहत. ते म्हणलं अशी वरून खालच्या दिशेला गेली. तो म्हणला अरे मग खालच्या दिशेला पाहा, वरती काय पाहतो. तो म्हणला 30 वर्ष मी तिच्यासोबत संसार केला. म्हणे किती वर्ष, 30 वर्ष. तिनं कधीच म्हणे कोणतं काम सोयीचं कधी केलं नाही. म्हणे ती मेली जरी असेल, फुगून जरी वर आली असेल ना, वाद जाईल पण अशी उलटी वाद जाईल. म्हणे सोयीची नाही जायची खाली. घराघरात माणसं तशी असतात. कधी कधी मालक ऐकणारे असतील तर पत्नी नसते, पत्नी ऐकणारी असेल तर मालक ऐकणारे नसतात. ज्या वेळेला आत्मदेव हा सद्विचारी होता, चांगल्या विचाराचा, पण धुंदुली मात्र कुविचाराची होती. याचं दुःख कधी त्याला झालंच नाही, पण संतान नाही, हे दुःख कायम मनात टोचत राहायचं. निपुत्रिकाचा कलंक घेऊन मरावं लागेल, हे दुःख कायम अंतःकरणात टोचत राहायचं. म्हणून एक दिवस आत्मदेवानं ठरवलं आत्महत्या करायची. कथा चरित्रामध्ये आपण पाहतोय, पण सध्या प्रत्यक्षात सुद्धा उतरतायत त्या कथा. सकाळीच आमच्या दादांनी एक दाखवले मला, सोशल मीडियावरती एक व्हिडिओ आलाय पहा. 2 पती पत्नी आपल्याच नागपूर भागामधले आहेत. 25 ते 26 वर्षापासून लग्न झाले त्यांचं, पण लग्न झाल्यापासून त्यांना संतान नाही, मुलगा होत नाही, पुत्र होत नाही. म्हणून 26व्या वर्षी दोघा पती पत्नीनं आत्महत्या करून जीव दिलाय. ज्या भगवान परमात्मानं कोट्यावधी रुपयाचा नरदेह फुकट दिलाय आपल्याला, हे आनंद कधी भेटेल नाही भेटणार, संतान कधी भेटेल नाही भेटणार, धन दौलत प्रॉपर्टी गाड्या बंगल्या भेटतील नाही तर नाही भेटणार, पण नरदेह भेटलाय आपल्याला का, या जन्मात भगवंताचं भजन करून देह त्याग करायचा, भगवंताचं नामचिंतन करून उद्धार करून घ्यायचा आहे. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्त व्हायचंय, पण आपण विसरून जातोय. आत्मदेवानं सुद्धा ठरवलं आत्महत्या करून मरायचं. आत्मदेव निघालाय. जात असताना त्यानं पाहिले एक साधू महात्मा तपश्चर्या करत, तप साधना करत बसलेले आहेत, समाधीस्थ आहेत. जाता जाता मरणार तर आहेच, पण साधूचं दर्शन घेऊ म्हणून चालला.
साधू महात्म्याचं दर्शन घेऊन जाऊ म्हणून संताच्या जवळ साधूंच्या जवळ गेले. खिन्न मनानं उदास चेहऱ्याच्या आत्मदेवाला पाहून साधू महात्मा म्हणतात, राजा आत्मदेवा, तप करण्यासाठी अरण्यात निघून आलायत का? तपश्चर्या साधना समाधीस्थ बसण्यासाठी अरण्यात आलायत का? खिन्न उदास दिसतायत. आत्मदेव सांगू लागले, महात्मा तप साधना तपश्चर्या नाही करण्यासाठी आलो. मग संतान नाही, पुत्र प्राप्ती नाही, निपुत्रिकाचा कलंक घेऊन मरण्यापेक्षा एखाद्या डोहात जाऊन आत्महत्या करून मरावं. त्या उदास मनानं यासाठी मी चाललोय आत्महत्या करायला. साधू महात्मा समजावून सांगतायत, बाळा आलास आहात, ऐक, जन्माला आल्याच्या नंतर मोह मायामध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नको. यामध्ये आपण पडलो ना, हा जन्म फक्त नात्यापुरताच आहे, मर्यादित. हे नाते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत टिकणार नाहीत. साधू महात्मा त्याला समजावून सांगतात, तू काया नगर का सौदागर, तुझे अपनी बन में जाना है. तू काया नगर का सौदागर, माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरी है, ना बेटा माँ ना माँ बेटी की, ये तो जन्म देने का नाता है. भाई है बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, न भाई की न बहन का, ये तो रक्षा बंधन का नाता. सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. कमाल कहे कबीर मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है, ना कबीर का ना कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है. तू काया नगर का सौदागर. हरि बोल. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. राजा, अरे हा देव म्हणजे तू नाहीस. हे मोह मायामध्ये स्वतःला गुरफटून ठेवू नको. आत्मदेवाला समजावून सांगतात साधू महात्मा, पण तरी लक्षात येत नाही. पाहता पाहता साधू महात्म्याचं लक्ष आत्मदेवाच्या कपाळाकडे गेलं. आत्मदेवाला संत सांगतात, साधू महात्मा सांगतात, राजा अरे या जन्मामध्ये काय, पुढे 7 जन्मी तुला पुत्र प्राप्तीच नाही, तुला संतानच नाही. आत्मदेव संताच्या पायावरती गडबडा लोळायला लागलाय. महाराज अहो या जन्मात निपुत्रिकाचा कलंक घेऊन मरण जगणं होत नाही, म्हणून मरण्यासाठी चाललोय, आणि तुम्ही सांगता पुढच्या 7 जन्मात पुत्र प्राप्ती नाही. आता तर नाही जगणार, मरणार, पण डोहात नाही, तुमच्याच पायावरती जीव देणार. महाराजाच्या लक्षात आलं, आत्मदेवाला किती समजावून सांगितलं तरी नाही ऐकलं. महाराज तुम्हीच काहीतरी करा. साधू महात्म्याने एक मंत्रित करून एक फळ दिलं.
मंत्र उच्चार करून फळ खाण्यासाठी दिलं आणि सांगितलं, आत्मदेवा हे फळ तू तुझ्या पत्नीला खाण्यासाठी दे, ती गर्भवती राहील आणि तुला पुत्र प्राप्ती, तुला संतान होईल. ज्या वेळेला आत्मदेवाला एवढा आनंद झाला, फळ हातामध्ये घेतलं आणि आनंदामध्ये उड्या मारत घरी आला. धुंदुलीला सांगितलं, तिला उचलून घेतलं आणि धुंदुलीला सांगतो, धुंदुली अगं आपल्याला पुत्र प्राप्ती होणार आहे, आपल्याला संतान होणार आहे, निपुत्रिकाचा कलंक कायमचा मिटून जाणार आहे. स्वामी अहो झालं तरी काय? साधू महात्म्यांनी फळ दिले, फळ दाखवलं, हे फळ खा तू गर्भवती राहशील. धुंदुली वाईट विचाराची विचार करू लागली. फळ खाल्लं, गर्भवती राहिले. काय खावं काय नाही खावं कोणी खाऊ देणार नाही. 2-3 महिन्यापासून लोकांना या ठिकाणी त्या ठिकाणी जाता येणार नाही, फिरता येणार नाही, तो त्रास मला सहन होणार नाही. विचार केला आणि स्वतःच्या बहिणीला सांगितलं. बहिणीने सांगितलं, मी गर्भवती आहे, तू पोटावरती चिंध्या बांधून गर्भवती असण्याचं नाटक कर. ज्या वेळेला मला संतान होईल, मला अनेक पुत्र आहेत, तोच मुलगा मी तुझ्या स्वाधीन करेल. तुझ्या मालकाला सांग माझं बाळांतपण मी माझ्या बहिणीच्या घरी करेल आणि तोच मुलगा तुला देईल, त्याच्या बदल्यामध्ये मला धन दौलत संपत्ती दे. विचार केला. तीच धुंदुलीनं फळ गाईच्या टोकऱ्यामध्ये टाकलं, पोटावरती चिंध्या बांधून गर्भवती असण्याचं नाटक करते. आत्मदेवाला वाटलं माझी पत्नी गर्भवती आहे, सुखामध्ये होता, आनंदात होता. ज्या वेळेला कित्येक महिने लोटून गेले आणि एके दिवस त्या धुंदुलीच्या बहिणीनं सुंदर मुलाला जन्म दिला. तोच मुलगा धुंदुलीकडे दिला आणि धुंदुलीनं तो आत्मदेवाकडे दिला. आत्मदेवाला एवढा आनंद, मुलाला हातात घेतलं आनंदात उड्या मारायला लागला. इकडे तिकडे फिरायचा, त्या मुलाकडे पाहायचा. निपुत्रिकाचा कलंक कायमचा मिटून गेला म्हणून तो आनंदी होता. पण आनंदी असताना इकडे ज्या गायीनं ते फळ खाल्लं होतं त्या गोमातेनं सुद्धा सुंदर मुलाला जन्म दिला. पूर्ण देह मनुष्यासारखा होता, पण त्याचे कान गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण हे ठेवण्यात आलं. धुंदुलीला विचारलं पुत्राचं नाव, मुलाचं. ती म्हणली मी धुंदुली, माझा मुलगा धुंदुककारी. धुंदुककारी हा वाईट विचाराचा होता. गोकर्ण साधू महात्म्याचा आशीर्वाद मुळातच पवित्र होता. साधू संतांचे विचार, भगवंताचं भजन नामचिंतन करणारा होता. आई वडिलांची आज्ञा पाळणारा होता, आज्ञाधारक होता. गोकर्णानं भगवंताचं भजन करायचं ठरवलं. इकडे आत्मदेवाच्या लक्षात आलंय, ज्या मुलाला जन्म दिलाय, ज्या मुलासाठी साधू महात्म्यांच्या चरणावरती गडबडा लोळलोय, साधू महात्म्याला विनंती केली, तोच मुलगा वाईट निघालाय. वाईट वर्तणूक करू लागला, मदिरा प्राशन करायचा, मांसाहार करायचा, वाईट वागायचा. एक दिवस गोकर्ण बाबाला सांगतात, आत्मदेवाला, बाबा स्वतःचं आयुष्य असं वाया घालू नका, आता तरी सावध व्हा, भगवंताचं भजन करा, जीवनाचा उद्धार. आत्मदेव स्वतः तप करण्यासाठी अरण्यात निघून जात आहे. त्या ठिकाणी फक्त धुंदुली आणि धुंदुककारी दोघेच. गोकर्णही निघून गेलाय विद्या अर्जनासाठी. धुंदुली आणि धुंदुककारी राहतात. पण ज्या वेळेला आत्मदेवाचं वाईट, त्या धुंदुककारीचं वाईट वागणं पाहून धुंदुली सुद्धा घाबरून गेली. एके दिवस त्याच धुंदुककारीनं त्याची आई धुंदुलीला सुद्धा मदिरा प्राशन करून आला, मांसाहार केलं आणि त्यानं आईला मारून टाकलं. कित्येक वेश्यांना, स्त्रियांना त्यानं घरात आणून ठेवलं. वाईट वागणूक करायचा, वाईट वर्तणूक होती. कोणतंच पाप त्यानं करायचं असं सोडलेलं नव्हतं. आपण म्हणत नाही का, एखाद्याला म्हणतो काय गुणवान आहे, पण एखादा सुद्धा अवगुण त्याच्यामध्ये ठासून भरलेला होता. कोणताच सोडलेला नव्हता की त्यानं ते वागलं नाही. वाईट वागणूक होती त्याची, धुंदुककारीची. पण त्याच्या प्रॉपर्टीकडे पाहून वेश्या घरात आलेल्या. एके दिवशी मध्यरात्रीच्या वेळेला मदिरा प्राशन करून आलाय, मांसाहार करून आलाय. ज्या वेश्या त्याच्या धनाकडे पाहून त्याच्याकडे आलेल्या होत्या ना, मध्यरात्रीच्या वेळेला त्याच धुंदुककारीच्या मुखामध्ये त्या वेश्याने विस्तव भरला आणि ठेचून मारला. धन पूर्ण लुबाडून हिरावून घेतलं, निघून गेल्या. पिशाचीला प्राप्त झालेला आहे. विद्या अर्जनाच्या नंतर कित्येक वर्षांनी गोकर्ण जेव्हा गावाकडे येत आहेत आणि गावाकडे आल्यावर पूर्ण घराला आळ्या जाळ्या झालेल्या, कोणीच घरात राहत नाही. आई कुठे, बाबा कुठे, काहीच माहिती नाही. गोकर्णानं पाहिलं आणि रात्रीच्या वेळेला दारामध्ये झोपलं. समोर, घराच्या समोर वट्यावरती दारात झोपले
आणि दारात झोपल्याच्या नंतर मध्यरात्रीच्या वेळेला कधी कुत्र्याचा, कधी मांजराचा, कधी जनावराचा आवाज कानावरती येऊ लागला. पिशाच योनीला प्राप्त झालेला धुंदुककारी रात्रीच्या वेळेला विचारला आत्मदेवानं, कोण आहे? दादा, अरे मी तुझा भाऊ आहे, पिशाच योनीला प्राप्त झालो आहे, पण या देहातून बाहेर येऊ शकत नाही, मला बाहेर येण्यासाठी तूच काहीतरी कर. गोकर्णाने विचार केला, पिशाच योनीमधून सुद्धा मुक्तता प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला सूर्य भगवंताची उपासना करत असताना सूर्य भगवंताचं नामचिंतन केलं, सूर्य भगवंताची उपासना केली आणि सूर्य भगवंतानं सांगितलं, एक मंडप टाका, त्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण कथेचं आयोजन करा आणि कथा श्रवणासाठी द्या. पिशाच योनीला प्राप्त झालेला जीव देहारूपानं बसून कधी कथा ऐकू शकत नाही. मग बांबूचे लाकडं होते, बांबूचे एका बांबूला 7 कांडे, सांगितलं कांड्यामध्ये जाऊन बसा. बांबूचा आधार घेतला आणि कथा श्रवणास सुरुवात झाली. गोकर्ण कथा सांगतात, कथा प्रारंभ झाली. पहिल्या दिवसाची कथा झाली, पहिलं कांड फुटलं. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरं कांड फुटलं. तिसऱ्या दिवसाची कथा झाली, तिसरं कांड फुटलं. असं 4थं, 5वं, 6वं, 7वं कांड फुटलं आणि 7व्या दिवशी त्याच बांबूमधून चतुर्भुज रूप धारण करून धुंदुककारी स्वतः प्राप्त झालेला आहे आणि त्यानं श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाला धन्यता दिली. धन्य ही भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशिनी, सप्ताहो विधाधान्य कृष्ण लोक फलप्रद. भागवत ग्रंथाला धन्यता दिली. सूत महाराज कथा सांगतात, शुनकादिक महामुनी श्रवण करतात, ज्यांना आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असा असणारा धुंदुककारी पिशाच योनीमधून ज्या वेळेला चतुर्भुज रूप धारण करून प्राप्त झालाय, का प्रगट झाला, पण श्रीमद भागवत महापुराण कथेचं, अमर कथेचं चिंतन केलं म्हणून. तीच कथा श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपल्याला श्रवण करायची. भगवान परमात्माचं नामचिंतन, भगवंताला समर्पण करून भगवंताविषयी किती अंतःकरणात भाव शुद्ध असला पाहिजे. एक सुंदर असा प्रसंग सांगते तुम्हाला. आपण ज्या वेळेला म्हणतो या लोकांनी या भगवंताची भक्ती, या भगवंताचं पूजन नाही केलं पाहिजे. भगवंताची रूपं अनेक आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्या त्याशी, बाप रखुमा देव रखून बाणली कैसी. देवाची अनेक रूपं आहेत, पण एक सुंदर असं गीत तुम्ही आजपर्यंत कधीतरी ऐकलं असेल पहा. माणसानं भगवंताची भक्ती करावी, पण जाती जातीमध्ये स्वतःला वाटून घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्रसंग झाकी आपल्याला पाहिजे, पण त्या अगोदर एक येत आहे, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, खुदरत ने तो बख्शी हमें कहीं घर, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, जो तोड़ दे घर बन तूफान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, तू हिंदू बनेगा मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. आपण जाती धर्मात प्रत्येकाला वाटून घेतलेला आहे, पण कधी कधी आपण जर विचार केला ना, भगवंताचा एक भक्त आहे ज्याचं नाव आहे रसखान. भगवान बाकी बिहारीचा भक्त आहे तो. रसखान नावाचा जो भक्त आहे ना, तो भक्त झाला कसा त्याची कथा आहे.
फार सुंदर कथा आहे. काही काही माणसाला पहा सकाळी सकाळी काम करण्याची सवय असते, पण कामाच्या अगोदर काही ना काहीतरी व्यसन राहतं, काहीतरी नित्यनेम राहतो. तेवढं केल्याशिवाय माणसं कामावरती जात, चहा घेतल्याशिवाय आपण कामावरती जात. सकाळी सकाळी सवय राहते प्रत्येकाची. पुरुष मंडळाची सवय आहे कोणती? त्याशिवाय ट्यूबलाईटच पेटत नाही आपली. खरं सकाळी पत्नी म्हणते मला संक्रांतीला साडी पाहिजे, मुलगी म्हणते बाबा अहो मला शाळेला जायला दूर आहे, सायकल घेऊन द्या. मुलगा म्हणतो पापा मला मोटरसायकल पाहिजे. तो म्हणतो बाळा अरे तेवढी ती खिडकीतली तंबाखूची पुडी चुन्याची डबी घे रे. डबी घेतं, चोळत 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 ऐकतं, आणि ज्या वेळेला त्यानं थापट मारली आणि तोंडात बुकना टाकला की म्हणतं आता बोला कोणाचं काही काम नाही. त्याशिवाय ट्यूबलाईट पेटत. कोणाकोणाचे काय काय नियम असतील सांगता येत नाही. तसं या रसखानची एक सवय होती. रोज कामासाठी सकाळी निघाला ना तर सकाळी सकाळी त्याला पान खाण्याची सवय होती. पान टपरीवरती यायचा, त्या दुकानात यायचा आणि पान खाऊन मग कामावरती निघून जायचा. पान खाऊन कामावरती निघून जायचा. एक दिवस त्या रसखाननं त्या पानाच्या टपरीमध्ये दुकानामध्ये त्या व्यक्तीला काहीतरी काम होतं, पान देण्यासाठी उशीर झाला म्हणून दुकानामध्ये तो नजर टाकून पाहत होता. पाहता 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 सुंदर अशी बाके बिहारीजींचा फोटो लावलेला होता. अगदी बालरूप, ज्याला आपण लड्डू गोपाल म्हणतो. इथं समोर पाहताय तुम्ही तसे त्या भगवंताचे रूप, तो फोटो पाहला, ती मूर्त पाहिली आणि त्या रसखाननं त्या माणसाला सांगितलं दादा मुलगा फार सुंदर आहे, त्याला काय माहिती हा देव आहे भगवान आहे. सांगितलं नाही यानं सकाळी सकाळी याला कुठे डोकं लावता म्हणे. जो हा मुलगा आहे ना म्हणे तुम्ही दुकानामध्ये जो फोटो लावलाय तो मुलगा एवढा सुंदर दिसतोय म्हणे, त्याच्या आईनं सुंदर मेकअप केलाय त्याचा, पण त्याच्या पायामध्ये त्याला चप्पल जुते नाही घातली म्हणे. तुम्ही जुते घालायला पाहिजे, त्याच्या आईला सांगा म्हणे. त्याला सांगूच तर त्या मालकानं सांगितलं याच्यासोबत डोकं लावून उपयोग नाही म्हणे, तुम्हीच येताना घेऊन येऊ द्या. दुसऱ्या दिवशी हा रसखान सकाळी सकाळी पान खाण्यासाठी सवय म्हणून गेला, पण हातामध्ये जुते घेऊन गेला. जुते घेऊन गेला आणि विचारलं कुठे आहे त्याचं घर, त्याचं नाव काय आहे. म्हणे त्याचं नाव श्याम आहे. श्याम आहे. राहतोय कुठं हा मुलगा, राहतोय कुठे हा बालक. म्हणजे तो राहतो वृंदावनामध्ये. मग वृंदावनामध्ये तो रसखान भगवान परमात्माला शोधत 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 जातोय. सुंदर असं भजन आहे, झाकीला घेऊन या, घेऊन या झाकीला घेऊन. रसखान विचारतोय बताओ कहाँ मिलेंगे शाम, बताओ कहाँ मिले शाम, बताओ कहाँ मिलेंगे शाम, कहाँ मिलेंगे
त्या गोपाळांनी सांगावं वृंदावनामध्ये कित्येक छोटे छोटे मुले आहेत श्याम नावाचे, नेमका श्याम कोणता? त्यावेळेला त्या गोपाळांनी सांगावं समझ में आया जिसका पता तो पूछ रहा है ओ बाबा बिहारी जी जिसे तू ढूंढ रहा है। कहीं वो श्याम कहा कहीं वो कृष्ण मुरारी, कोई सावरिया कहता कोई गोवर्धन धारी। नाम हजार है उससे हो रसखान विनंती करतात मला रोखू नका, माझं काम आहे बाकी बिहारीजींकडे, मला रोखू नका, मला आतमध्ये जाऊ द्या। रसखान म्हणतात मुझे ना रोको भाई मेरी समझो मजबूरी, शाम से मिलने दो बहु बने काम जरूरी। विनंती करतात भगवंताकडे खूप जरुरी काम आहे, महत्वाचं काम, जाऊ द्या मला, जाऊ देत नाहीत। रसखान विनंती करतात पण बाके बिहारीजींच्या ज्या वेळेला स्वतःची इच्छा होती त्यांच्या लक्षात आलंय आपला आवडता भक्त रसखान बाहेर आपली वाट पाहतो, साक्षात भगवान परमात्मा खबर दे तो खुद ही तुम्हारे पास आया, ना इतने छाले बड़बड़े ना चुपता हुई काटा, छवि जैसी तू बसा के दिल में आया, उसी रूप में तुझसे यहाँ मैं मिलने आया। दिल तेरे आया, यहाँ दिल तेरे आया, गोकुल से मैं आया, गोकुल से मैं आया, तेरे लिए ब्रज बताओ कहाँ मिलेंगे हम, बताओ कहाँ मिलेंगे भगवान बाकी बिहारीजी रसखानला पाहतात, कडकडून मिठी मारतायत आणि त्यांना राजसिंहासनावर घेण्यावरती वरती या भगवान
बिहारी लाल की